एका ठिकाणी बाबांनी म्हणलेलं की पूर्वग्रह म्हणजे प्री जजमेंट. एखादी व्यक्ती आपल्याला माहीत नाही पण ती अशी वागली, ती तशी वागली, आपण हे जे मनात आणतो ना ते टाळलं पाहिजे. त्याला प्रेज्युडिस म्हणतात. प्रेज्युडिस म्हणजे अजून मला काही त्याचा अनुभवही नाही आहे, काय घडलं आहे नक्की माहीतही नाही आहे. आम्ही शिक्षकांना नेहमी सांगायचो एखादा मुलगा उशिरा आला तर त्याला विचारा उशीर काय झाला आणि मग त्याला वर्गाच्या बाहेर काढा. कधीकधी तो चांगल्या कामासाठी उशीर झालेला असतो आणि त्याला तुम्ही वर्गाच्या बाहेर काढला तर ते चांगलं काम करणं बंद करतं. परत परत जर तो उशीर आला तर आपण चौकशी केली पाहिजे की खरंच त्याची आजी आजारी आहे, घरी कोणी नाही आहे, आजीला वगैरे तो सकाळी नाश्ता पोचवतो हॉस्पिटलमध्ये आणि मग येतो म्हणून त्याला उशीर होतो. हे कळल्यानंतर आपला त्याच्याबद्दलचा आदर वाढतो. स्टाफरूममधलं डिस्कशन काय असतं, तर उशिरा येतं, त्याला लक्ष नाही, आईवडिलांचं जमत नाही, हे सगळी हवेतले बंगल्या, हवेतले आईवडिलांचं जमत नाही. हल्ली असंच होतं, मुलांचे हाल होतात. बघा कशाला, मी म्हणतो कशाला. आत्ता मी एक गोष्ट ऐकली ते तुम्हाला सांगतो आणि खरंच आज एवढं जरी आपल्याला जमलं दुसऱ्याबद्दल मी मत बनवणार नाही. बनवलं तर दुसऱ्याकडे सांगणार नाही. म्हणजे ते तसे आहेत हां, आता बघा ते तसे करतात की नाही, कशाला. मी कसं आहे हेच मला माहीत नाही. दुसऱ्याला जज करतो आपण, एखाद्या कम्युनिटीला जज करतो. तो आहे ना हां, मग तो पैसे देणारच नाही, तो त्या कम्युनिटीज आहे आपण म्हणतो आणि हे चुकीचं असतं. जनरलायझेशन्स माणसाच्या बाबतीत अत्यंत चुकीचे असतात. कारण माणसाच्या बाबतीत, माणसाच्या वर्तनाच्या बाबतीत ह्युमन बिहेवियर लॉ लागत नाही. स्टेटमेंट्स ऑफ टेंडन्सीज. अशा परिस्थितीत माणूस सामान्यतः असा वागेल, असाच वागेल असं काही नाही आहे. हे मी वागण्याबद्दल सांगतो आहे. शरीराबद्दल पेनिसिलिन 99 पेशंट्सना आउट ऑफ 100 पेनिसिलिन इट वॉज गॉड सेंड मेडिसिन. 100वा त्याला रिॲक्शन येते, ॲलर्जी आणि मरतो तो. मग तुम्ही पेनिसिलिन यशस्वी, तिथे स्टॅटिस्टिक्स सांगणार आहात का. एक गंमत तुम्हाला सांगतो. एक लाट आली समुद्राची आणि त्या लाटेबरोबर लाखो मासे समुद्राच्या काठावर आले आणि तडफडत होते. अशा वेळेला एक साधू मासा घेतला टाकला, घेतला टाकला, घेतला टाकला, घेतला टाकला. दुसरा आपल्यासारखा जो माणूस होता तो साधूला म्हणतोय व्हॉट आर यू डुईंग. अरे लाखो पडलेले आहेत, व्हॉट डिफरन्स विल इट मेक. तू जर 100 मासे टाकलेस, लाखो मासे आलेले आहेत आणि ते मरणार आहेत, तू 100 माशांना वाचवून काय मिळवणार आहेस. व्हॉट डिफरन्स विल इट मेक. त्याला तो साधू उत्तर देतो, एक मासा उचलतो समुद्रा, इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स टू धिस फिश. कारण तो जगला ना, जो मरत होता तो जगला, केवढा फरक आहे. आणि जीवनाच्या बाबतीत स्टॅटिस्टिक्स सांगू नये. हे सोशल वगैरे स्टॅटिस्टिक्स ठीक आहे. आत्ता सांगितलं ना 99 जणांना इंजेक्शन लागू आहे, 100वा मेला. काय सांगणार आहात तुम्ही. आणि खूप सांगता येईल, हा विषय नाही माझा, पण मला एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची. आज आपण करूया, आपल्याला खूप अवघड आहे हे वागणं, खूप जन्मोजन्मी आपण असे वागत आलेलो आहोत. बाबा म्हणतात पूर्वग्रह तर टाकाच, पण पूर्वग्रहाचा पूर्वग्रह म्हणजे काय नंतर कधीतरी सांगेल. एका माणसाचा मुलगा अगदी अपघातात सापडतो, जीवन मरणाच्या अवस्थेत असतो. जो डॉक्टर करणार असतो ऑपरेशन तो यायला उशीर होतो. हा मोठा तिथे आवाज करतो, माझा मुलगा मरतो आणि ह्यांना काहीच नाही, हे सगळे डॉक्टर असे झालेले आहेत, त्यांना मारलंच पाहिजे वगैरे सगळं. इतक्यात डॉक्टर येतात, ऑपरेशन करतात, ऑपरेशन सक्सेसफुल म्हणतात आणि निघून जातात. आमच्याशी काही बोललेही नाहीत. या डॉक्टरला काही मॅनर्स आहेत की नाही, आम्ही चिंतेत आहोत. ऑपरेशन सक्सेसफुल, तो वाचेल की नाही पुढे, काही बोलले नाहीत. हे सगळा तमाशा झाल्यानंतर नर्स म्हणाली त्यांचा एकुलता एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये काही तासांपूर्वी मेला. ते त्याच्या फ्युनरलला जात होते, प्रेत अगदी चितेवर ठेवण्यापर्यंत पाळलेली होती. इतक्यात तुझ्या मुलाच्या ऑपरेशनचा मेसेज गेला. त्यांनी सांगितलं प्लीज वेट. ते आले आणि तुझ्या मुलाचं ऑपरेशन यशस्वी केलं आणि गेले. आणि आता त्यांनी मुलगा आपला चितेवर चढवला असेल, त्यावेळेला या माणसाला काय वाटलं. कधीही जज करू नका.
आणि दुसऱ्याच्या हालचालीवर तर लक्ष बिलकुल ठेवू नका. दुसरा काय म्हणेल, दुसरा कसा वागेल. आत्ता आपण जे बघणार आहोत समास, त्याच्यात त्यांनी संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने सांगितलं आहे. पाण्याने अग्नीची नाही चौकशी करायची, अग्नीने वाऱ्याबद्दल नाही विचारायचं. वाऱ्याने हे मी कसा वाहतो, आकाश काही अर्थ आहे याला. आकाश आहे म्हणून तू वाहतोस ना, वारा म्हणतो मी वाहतो, अग्नी आहे तसा आहे. प्रत्येकाचं स्थान आहे. म्हणजे म्हणतात ना की संपूर्ण मोठं यंत्र आहे, पण त्यातला एखादा स्क्रू किंवा एखादा खिळा पडला तर यंत्र बंद पडतं. त्या खिळ्याचं किती महत्त्व आहे आपल्याला कळत नाही. एकदा आम्ही लढायला तयार आहोत, पण आमचा दारूगोळा संपलेला आहे. म्हणून एका शिपायाला सांगितलं घोड्यावर बस आणि वेगात जा आणि निरोप दे. आदल्या दिवशी त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्या घोड्याचा जो नाल आहे, हॉर्स शू, तो खाली लावतात, त्याचा एक खिळा निघालेला आहे. करू कधीतरी. आता डोंगरावरून जाताना तो हलतोय, घोडा लंगडतोय, एकाबरोबर दुसरा खिळा पडला, त्यात 3-4 खिळे तर असतात. उशीर झाला आणि तिकडून दारूगोळा यात हे सगळे सैनिक मारले गेले होते आणि त्यांचं जे ठाणं होतं, पोस्ट, ते शत्रूचं झालेलं होतं. त्याच्यावरून इंग्लिशमध्ये एक म्हण आली, फॉर द लॅक ऑफ वन नेल द बॅटल इज लॉस्ट, वॉन्ट ऑफ वन नेल. एकच खिळा, पण किती जणांचा प्राण गेला. तुम्ही लढाई हे केली, म्हणून त्या खिळ्याला सुद्धा स्थान आहे. हा विचारच केला पाहिजे. प्रत्येकाला महत्त्व आहे. प्रत्येकजण महाराजांच्या छत्रछायेखाली आहे. प्रत्येकजण. मी दुसऱ्याबद्दल विचारच करणं सोडा ना. किती दुसऱ्याबद्दल विचार करतो. माइंड अँड स्पेस इन द माइंड, एनर्जीज ऑफ माइंड. आता इथे 4 देहांच्या 4 शक्ती वगैरे सांगितलेल्या आहेत. इज वेस्टेड, गोज ड्राऊन द डेन. कशात? बाय थिंकिंग अबाउट अदर्स. त्याच्याऐवजी मी स्वतःचा जर विचार केला तर मी किती सुधारेन स्वतःला आणि माझ्यातून इतरांना. पण माझा फोकस इतरांच्यावरच आहे. ती एक अगदी साधी कविता होती. आपल्याला माहीत आहे की 20वा वाढदिवस केला त्यावेळेला एवढं रक्त सळसळत होतं, मी जग बदलेन. 30वा 10 दिवस तसेच गेले, मी नाही जग बदलू शकलो. 30वा वाढदिवस आला, मी माझा देश बदलेन. 10 वर्ष गेली, देश नाही बदलू शकला, मी माझं राज्य बदलेन. 40वा वाढदिवस आला. असं करत करत मी हे बदलीन, माझा परिसर बदलीन, माझं कुटुंब बदलीन, माझ्या कुटुंबातली माणसं, मी स्वतःला बदलीन म्हणता म्हणता 80वा वाढदिवस येतो. आणि मग त्याच्या मनात विचार येतो, 80व्या वाढदिवशी मी ठरवतो आता मी स्वतःला बदलेन. किती उशीर झालेला आहे. हेच मी 20व्या वाढदिवशी ठरवलेलं असतं. त्याने आपल्याला कळतं की 20व्या वाढदिवशी आता आपला जितका कुठला वाढदिवस आहे, स्वतःवर फोकस करूया की किती दिवस उरले. दुसऱ्यावर कशाला लक्ष, दुसऱ्यावर कशाला कॉमेंट्स. हे तुम्हाला सांगतो की कॉमेंट, जजमेंट, ॲसेसमेंट स्वतःची करा. इतरांची काय तुम्ही ॲसेसमेंट करता आणि इतरांना काय तुम्ही कॉमेंट मारून जजमेंट देता. आर यू इन द जजमेंट सीट. ह्याला टोणपा म्हणलेलं आहे. शेवटचा जो समास आहे ना, टोणपा. टोणपा म्हणजे मूर्ख नाही, हे सगळं करतो तो. आणि टोणपा स्वतःला सिद्ध समजतो, म्हणून टोणप सिद्ध समास त्याचं नाव आहे. असा ह्या दशक संपतो. मग मूर्खापेक्षा पढत मूर्ख वाईट, आणि आपण पढत मूर्ख तर नक्कीच आहोत की. आता टोणपे आहोत का? आणि टोणपे असून स्वतःला सिद्ध समजतो का? जो स्वतःला परफेक्ट समजेल तोच इतरांचे इम्परफेक्शन्स काढतो. त्याच्यात निंदा येते, त्याच्यात चहाड्या येतात, त्याच्यात गॉसिप येते, त्याच्यात खोटं बोलणं येतं. काही येत नाही त्याच्यात. बंद करूया. दुसऱ्याबद्दल बोलणारच नाही. दुसऱ्याला शिकवायला तर जाऊच नाही. आपण शिकलोय का? इथे मी तुम्हाला सांगतोय, पण नेहमी आपण 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 म्हणतो ना. मी स्वतःही तुमच्यासारखाच आहे, फक्त एक पान जास्त वाचले तुमच्यापेक्षा म्हणून तुम्हाला सांगतोय. संत निराळे असतात. आता हे 4ही समाज जे उरलेले आहेत ते आपल्याबद्दल आहेत, पण विश्वाचं सांगता सांगता ते म्हणजे विश्व, विश्वनाथ आणि आपण. बघा काय काय सांगतात ते. जगजीवन. आपण ज्या ओव्या निवडल्या आहेत त्याच्यात जगजीवन असं फार नाही आहे. मुळी उदक निवळ असते. मुळात पाणी चांगलं शुद्ध असतं, प्यायला गोड असतं. विहिरीचं पाणी नाना वल्लीमध्ये जाते, वेलीत जातं. आणि संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट.
मिरचीच्या ह्याच्यात गेलं आपण, हा आपल्याला माहीत आहे दृष्टांत, तिखट होतं. चिंचेच्या ह्याच्यात गेलं आम्ल होतं. कारल्याच्यात गेलं कडू होतं. ऊसात गेलं गोड होतं. संगदोष आहे आणि मुळात चांगलं आहे. म्हणून आता पुढे संगतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, आणि वाईट संगती विषवल्ली फापावली घातकी प्राणी. आपल्याला जर घातकी लोकांची संगत लावली तर आपल्या जीवनात अमृतवल्ली नाही तर विषवल्ली पसरणार आहे. संगत, आम्ही मुलांना खरंच अनेक पेरेंट्सना सांगितलेलं मला वाक्य आठवतं महाराजांसमोर, मी तुम्हाला सांगतोय. मुलगा 10वीपर्यंत आमच्याकडे होता. आमचं सुदर्शन चक्र त्याचं रक्षण करत होतं. 11वी 12वीला तुम्ही बघा, आम्ही लक्ष ठेवत होतो. आम्ही 3 दिवस मुलगा आला नाही तर त्याच्या घरी जात होतो. आणि वी वर वेलकम बाय द पेरेंट्स अँड ऑल्सो द चाइल्ड. बघा, आणि त्यामुळे आमचं सुदर्शन चक्र तुमच्या मुलाची संगत काय आहे, तुमच्या मुलाच्या सवयी काय आहेत. आणि इतकी तुम्हाला सांगतो शाळेची गुडविल होती की एकदा तिथे पूल म्हणजे खेळतात ना ते व्हिडिओ गेम्स, तर व्हिडिओ गेम्स खेळायला युनिफॉर्ममधली मुलं गेली आणि त्याच्यावर ते 50-100 रुपये खर्च करणार होते. त्याला कळलं की हा युनिफॉर्म मुष्टी फंड्स आहे. म्हणून त्यांनी हळूच त्यांच्या बॅग्स काढल्या आणि तिथे जो नोकर होता त्याच्याकडून माझ्याकडे पाठवलं की ही मुलं शाळा सुटल्यानंतर लगेच येतात, त्यांना जेवण नाही, खाण नाही. घरी विचारलं तर एक्स्ट्रा क्लासेस होते. सांगायला कोण प्रत्येक वेळेला चेक करणार आहे. पण मी त्याचे आभार मानले. कारण का की त्याने आणून दिल्या बॅग्स. आता प्रश्न आला मुलांना, जाताना बॅग्स कुठे? शाळेत विसरली, शाळेत कुलूप केलं आम्ही जायच्या आधी, हे सगळं त्यांनी सांगितलं. मला वाटलं विचारायला तरी येतील, क्लास टीचरला तरी विचार नाही. 500-500 घड्याळ आहेत शाळेत प्रत्येक साठलेली. 2-2 हजार रुपये घड्याळाची किंमत असेल. हरवलेली वस्तू मागायला कोणीही येत नाही, कारण मग शिक्षा होईल. बोलणं ऐकावं लागेल. वडील दुसरं आणून देतील की हे आई वडील चुकतात, दुसरं आणि त्यांना आणून देतातच. काय काय विसरतात मुलं. ही बॅग आहे ना, हे एक उदाहरण आहे. काय विसरतात मुलं. आणि ते लॉस्ट अँड फाउंड वर्गात जरी नेलं तरी वर्गातली मुलं हसतील, अरे हे विसरलास तू, म्हणून क्लेमच करत नाही. पेरेंट्स आर टू बी ब्लेम. लक्षात ठेवा, पालक, मुलाचा दोष नाही आहे. आणि अशा वेळेला आपण फोकस आपल्यावर ठेवूया. संगती सगळ्यात संतांची स्वतःची. हे पुढे सांगितले, मला चांगली संगत कुठे मिळेल? स्वतःची संगत कर. स्वतःची संगत चांगली, तू तुझा मित्र. स्वतःची संगत वाईट, तू तुझा शत्रू. आणि तूच आहेस तुझा मित्र या संपूर्ण जगात, आणि तूच आहेस तुझा शत्रू या संपूर्ण जगात. महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे की नाम घ्यायला, सकाळी उठायला, पारायण करायला अडकाठी स्वतःचीच असते. ज्याला करायचे तो मार्ग काढेल. मला मनापासून वाटतं का, मनापासून, याच्या अंतर्मनापासून वाटतं का मी सुधारावं? भीती वाटते का? आत्ता मी खाष्ट आहे ना म्हणून सुनेवर माझा वचक आहे. मी जर प्रवचनाला जाऊन सॉफ्ट झाले तर सून माझ्यावर राज्य करेल, म्हणून मी बदलणारच नाही, असं आपल्या अंतर्मनात ठरलेलं आहे. त्या अंतर्मनाचा धांडोळा ध्यानात घेता येतो. डोळे मिटून बसलं की अंतर्मनात उतरता येतं. महाराज, एक प्रसंग तुम्हाला माहीत असेल, रात्रीचे 11 वाजलेले, थंडी आहे. अशा वेळेला एका तरुणाला सांगितलं की एक काठी घे, त्या काठीला माझी एखादी जुनी लंगोटी लाव, ती काठी तेलात बुडव आणि चल मशाल कर पलिता. हे त्याचा हात बाहेर आला बघ. त्याला बिलकुल न उठवता तो हात जरा आत झाला. त्याचे पाय बाहेर, थंडी आहे ना, अलगद ती त्याचं जे पांघरूण आहे ना ते तिथे कर. सगळं करत होते. नंतर तो मुलगा, एक तासभर हे काम चाललं. मुलगा म्हणतो, हे मी केलं असतं की, तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला? फेडायस म्हणाले. माणूस ज्यावेळेला झोपलेला असतो त्यावेळेला नाभीकडे असलेलं त्याचं अंतर्मन किंवा सूक्ष्म देह जागा असतो. त्याच्यात सगळ्या वासना असतात. जे मला करायचं आहे पण करता येत नाही आहे, वाईट दिसते, लोक काय म्हणतील, दडपलेलं आहे तिथे. मग तिथे आहे ते अजून साठलेलं. ते झोपल्यानंतर ते व्यक्त होतं. ते आम्हाला कळतं. म्हणजे या माणसाला मला मदत करायची, तो आहे कुठे कळलं पाहिजे, आहे कसा हे कळलं पाहिजे. नाहीतर लोक काय, त्यांचा इगो असतो शेवटी. अहंकाराबद्दल म्हणले त्यांनी बघा की एक दुसऱ्याच्या घरी वावराडी म्हणून काम करणे इतकी परिस्थिती आहे घरातली.
पण आम्ही ह्या जातीचे, आम्ही हे म्हणून ते करत नाहीत काम. उपास मारवण्याची वेळ आहे. अशा त्यातल्या मुलीला, तर मुलगी म्हणजे 20-21 वर्षाची, तिला जर ती घरी आल्यानंतर शिरा केलाय खातेस का, नको नको, आमच्या घरी शिराच केला होता, एवढा उरला तो मोलकरणीला दिला. किती खोटं आहे. कुठेही गेली, काही तिला विचारलं, आमच्या घरी हेच होतं, उरलं ते वावर. मी आधी म्हणून सांगितलं, यांनी दुसरीकडे वावराडीचं काम करण्याची परिस्थिती आहे. कसला इगो आहे. हवं किंवा नको म्हणा ना, हो किंवा नको. आपण आज ठरवूया. आता नवरात्र येते, हो किंवा नको ह्याच्यावर मी बरंचसं कॉन्व्हर्सेशन करेन. आणि बघा किती शक्ती वाचेलो. 4 शक्ती सांगितल्या तिथे, आणि या 4ही शक्ती मनातून व्यक्त होतात. शरीर शक्तीसुद्धा किती वापरायची आणि किती नाही मन ठरवतं, म्हणजे बुद्धी ठरवते. मग अशा वेळेला किती अनावश्यक शक्ती आपण दुसऱ्याची निंदा करण्यासाठी, दुसऱ्यावर नेगेटिव्ह कॉमेंट करण्यासाठी, हे केलं नाही तरी तुमचा फायदा आहे ते म्हणतात. कमी बोललात की तेवढी निंदा कमी होणार आहे ना. 100 शब्दात तुम्ही जर 80 शब्द निंदेचे वापरणार असतात, आणि तेवढे वापरतो आपण. मुद्दामून तुम्हाला सांगतो, 100तले 80 शब्द निंदा करणार आहे मी 10च शब्द बोललो तर 8च शब्द निंदेचे निघतील ना. हळूहळू निंदेचा माझा स्कोप, व्याप्ती कमी होईल, निंदा निघून जाईल. कमी बोलूया, बोलायला नको. हो नाहीनी घरातले व्यवहार करूया. तो उठला का बघा, हो किती सोपं आहे. उठला का बघा, मीच बघायला पाहिजे. 8वीत झाला, त्याला जबाबदारी नाही आहे, किती बोलतो. मग त्यातून ती बोलते आणि ह्या दोघांच्या भांडणाने मुलगा जागवतो. बाबा आई असे रोज भांडा, लवकर उठे ना, 5ला भांडायला सुरुवात करा, मी 5:30ला उठेन. आपल्याला मुलं आपली बऱ्यापैकी म्हणतात ना चपराक लगवत असतात शब्दाने. आपण जास्तीत जास्त तर तू कशाला बोलतोस, तू अजून लहान आहेस, तो म्हणतो की तुम्ही महान आहात ना. बघा ना, हे सगळं वर्णन, उरलेले जे 4 समास आहेत मी आत्ता सांगतोय ते सगळं वर्णन त्याच्यात आहे. आपण जाताना काहीतरी बांधून नेतो ना प्रत्येक वेळेला, हे बांधून नेऊया. आणि बांधणं कसं आहे तुम्हाला सांगतो. हनुमंताला एकाने विचारलं, रामकृष्णांची गोष्ट आहे की मला तू उड्डाण करत गेलास रे, मला उड्डाण करत जाता येणार नाही, पण मला ही नदी मोठी दिसते ना, ती चालत जायची आहे. तो म्हणाला अगदी सोपं आहे, मी तुझ्या शर्टाला काहीतरी बांधतो आणि रामनाम घेत तुझा, पण ती बांधलेली वस्तू आहे ती तुला बुडू देणार नाही. हा राम राम म्हणत मध्यापर्यंत येतो, कारण त्याचा हनुमंतावर विश्वास आहे, त्याचा रामावर विश्वास आहे, रामनामावर विश्वास आहे. मध्यावर आल्यानंतर बघतो हनुमंताने बांधून काय ते एक दगड असतो, काही नाही, आणि तो दगड बुडतो. जोपर्यंत हनुमान सांगतोय चालत जा, मी इथे बांधलंय, पलीकडे जाई तोपर्यंत सोडू नकोस, मध्यावर आल्यानंतर तो बघतो आउट ऑफ क्युरिओसिटी आणि बुडतो. म्हणजे हनुमंतावरचा विश्वास अर्धा मुर्धा आहे, अर्धकुटा म्हणतो ना आपण, तसा आहे, पूर्ण नाही आहे. संपूर्ण विश्वास, ज्याला आपण म्हणतो अनकंडिशनल टोटल फेथ इन द मास्टर, गुरु. गुरुला प्रश्नच विचारू नका, त्यांना सगळं शक्य आहे. माझ्या जीवनात ते घडत नाही आहे, मी कुठेतरी कच्चा आहे, माझं मडकं कच्चं आहे. आता बघा, बरी संगती सापडली जायची, उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी, या लागे विवेकी धन्य साधू. आपलाच घात करतात तो आत्महत्यार आहे. साधू कसा आहे, विवेकी आहे, आणि त्यामुळे तो धन्य आहे. विवेकावर समर्थांचा खूप भर आहे. एकही समास असा नाही की ज्याच्यात विवेक शब्द आलेला नाही आहे. विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय, आत्ता योग्य काय अयोग्य काय, अशा बऱ्याच गोष्टी असतात ना. बघूया पुढे. नंतर उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणत्याची. आता समर्थ जाणते आहेत, त्यांनी जे शिकवले त्याच्यावर आत विचार करूया की आपण जाणते होऊ नका. जाणते म्हणजे ज्ञानी, आपण होऊ नका. इतर जे ज्ञानी आहेत त्यांच्या वचनांवर चिंतन करा. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस, यामध्ये विशेषते जाणून घ्यावे. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम म्हणजे अधम संगतीचे फळ दुःख. आनंद सांडूनिया शोक कैसा घ्यावा. म्हणजे उत्तम संगती धरा ना. आपली ही आहे ना, ती सध्याची सत्संगती आहे. सत्संग म्हणजे सत्संगती.
चांगल्यांचीच इथे बघा ना, आपण एकमेकाला मदत करतो, इथे आर्ग्युमेंट करत नाही, भांडत नाही, वाद घालत नाही, वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर चर्चा करत नाही, एखादी अगदीच काहीतरी वाईट घटना घडली तेवढ्यापुरते मी वानतेलाही बघतो, इथेही बघतो. महाराजांचा जो माणूस आहे ना तो नाही करणार आहे. मग मी इतर जीवनात का करतो? इथे असताना मी छान वागतो, बाहेर गेल्यानंतर लगेच माझा तोल जातो मनाचा, नको जायला. म्हणून आता पुढे तर फारच बहुरत्ना वसुंधरा, बहुरत्न किंवा बहुरत्ना वसुंधरा, जाण जाण विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो. इतकी रत्न आहेत या वसुंधरेत, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही रत्न आहे. कुणाला कळतं? संतांना कळतं. ते त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून घेतात. बहुरत्ना वसुंधरा. नंतर पुढे काय सांगितलं? एक भरे एक रीते. हा एक नियम आहे जगाचा. हे आपल्याकडे सँड ग्लास असतं ना, वाळूचं घड्याळ, वरचं रिकाम होतं त्यावेळेला खालचं भरतं, मग ते उलटं करून ठेवायचं असतं. वरचं रिकाम होतं त्यावेळेला खालचं भरतं. एक रीते, एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरतेही रीते होते काळांतरी, ऐशी ही सृष्टीची चाली. हा निसर्गाचा नियम आहे. रिकामं काही राहत नाही, पोकळी कुठेही उरत नाही, कुणाच्याही जीवनात नाही. ज्या अर्थी माझ्या जीवनात दुःख आहे, कुणाच्या तरी जीवनात सुख आहे. तुम्हाला सांगतो, कोविड ही फार्मसीच्या लोकांची अत्यंत चांगली संधी होती. किती लोक श्रीमंत झाले त्या काळात, किती डॉक्टर श्रीमंत झाले. म्हणून या जगात सुख सगळ्यांना सुख शक्यच नाही, संधी सगळ्यांना संधी शक्यच नाही. नियमच असा आहे, एक रीते एक भरते, भरते पुन्हा रीते होते, आणि हा सृष्टीचा न्याय आहे. म्हणून असं समजू नका की मलाच का दुःख, कुणाचं तरी भांड रिकामं होतं आहे, माझं भरतं आहे, उलटं झाल्यानंतर मी भरलेला राहीन आणि मी रिकामा व्हायला लागेन. हा नियम आहे. वरचं भांडं म्हणजे सुख, खालचं भांडं म्हणजे दुःख, एवढंच लक्षात ठेवा. नंतर ऐशी सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली. हे फार सुंदर आहे ना. दुपारची सावली म्हणजे काय? कमी कमी होत जाते, सकाळची सावली वाढत वाढत जाते. एका सायन्सच्या शिक्षकाला प्रश्न विचारला इंटरव्ह्यूला की सावली, मला ध्वज अशा ठिकाणी लावायचा आहे की ध्वजाची सावली टेरेसच्या बाहेर जाता कामा नये. कुठे लावेन ध्वज? आणि तो सगळ्या बाल्कनीला असा कुठेही लावायचा, मध्ये असा लावायचा नाही. त्याच्या एक लक्षात आलं नाही की इकडून सावली पडते. तो म्हणतो की कुठल्याही साईडला लावलं तरी चालेल. अरे म्हणलं, इकडचे पडलेली सावली दिसणार नाही आहे, पण सावली असणार आहे ना. मी यायला लावला, सकाळी आली आली सावली वाढली वाढली, दुपारी डोक्यावर आली, आणि इकडे तो म्हणतो इकडची सावली दिसत नाही आहे. दिसत नाही म्हणजे नाही आहे का सावली? हा विचार कर. मध्यावर लावायचं नाही तर ध्वज लावताच येणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. कुठेही लावला तरी येणार आहे, आणि पुढची सावली आकाशात म्हणजे हवेत असणार आहे, ती तुम्हाला दिसणार नाही. दिसणार नाही म्हणजे नाही असं नाही. याला शहामृगी वृत्ती, इंग्लिशमध्ये सुद्धा ऑस्ट्रिच ॲटिट्यूड. शामृग आहे, माहीत आहे आपल्याला, वेगाने धावणारा पक्षी आहे. तो धावणारा का म्हणलं? कारण त्याचं शरीर एवढं, आणि पंख, पिसं असतात, पिसं, नॉट फेदर्स. अनेक पिसांचं फेदर बनतो, हे पिसं 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 त्याचा पंख बनतो. त्यांना पंख नाही आहे. कोंबड्यांना सुद्धा बघा ना, बारीक 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 पिसं आहेत, म्हणून इथून तिथेच जास्त उडू शकेल. पक्ष्यांसारखी 5 मिनटं उडू शकत नाही कोंबडी, इथून घेतलं वजन आहे शिवाय. तसंच शामृगाचं आहे, वेगात जातं. ज्या वेळेला त्याला कळतं मागे लागलेला समजा शिव आहे, चित्त आहे, आता आपल्यावर हल्ला करणार आहे, त्यावेळेला वाळू किंवा माती असेल त्यात ते तोंड खुपसून बसतं आणि समजतं आता गेला सिंह, आता संकट गेलं. 5 मिनटात तो येतो आणि त्याला खाऊन टाकतो ना. आपण प्रॉब्लेम आला की अशी वाळूत तोंड घालतो का शामृगासारखी? विचार करूया. का उभं करून त्याला तोंड देतो. आत्ता मी एक बघत होतो, एका मिनिटाचं जे असतं ते, 2 लांडगे मागे लागलेले आहेत आणि एक ससा आहे. तो किती सुंदर आट्यापाट्या खेळतो. लांडगे दमतात. एक लांडगा त्याच्या शेपटाला तोंड चालवतं, पण तो घास घेण्याच्या त्याचं शेपूट निघालेलं असतं, आणि शेवटी ससा वरती निघून जातो. लांडगे दमलेले आहेत आणि त्यांच्याकडे असा विजयी नजरेने बघतो. म्हणजे शेवट त्यांनी जर आस सोडली असती तर लांडगा आल्यानंतर तिथेच बसला असता. आणि हा लांडगा आला, तो लांडगा आला, काय सुंदर पळत होता. त्याचा निष्कर्ष काय? शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. मग मारता मारता मरेन, त्यांना मारू दे, मी मरेन, ही कशी ॲटिट्यूड? मी मारता मारता मरेन, हे महत्त्वाचं आहे.
म्हणून ऐसी सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली वयसा निघून गेली हळूहळू. वय हळूहळू संपतंय, आपल्याला कळत नाही आहे. आणि आता काय करायचं, तरुणपणी हे कळलं असतं तर बरं झालं असतं. याला काही अर्थ नाही. फिजिकली काही गोष्टी जमत नाही. हिमालय चढणं, एकाने सांगितलं होतं, मग का नाही हिमालय चढ? अहो इथेच पाय विठ्ठल विठ्ठल म्हणतायत आणि काय चढणार? मला त्याचं एक्सप्रेशन आवडलं. पाय इथेच विठ्ठल विठ्ठल म्हणताय आणि काय चढून जाणार आहे मी? हे फिजिकल आहे. बघा, मनाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या हळूहळू मनाची शक्ती वाढली पाहिजे. जे पूर्वी जमत नव्हतं ते आता मनाच्या पातळीवर मला जमलं पाहिजे. मला कॉन्सन्ट्रेशन जमतं, मला मेडिटेशन जमतं. हे आतल्या गोष्टी आहेत. वय गेल्यानंतर वय हळूहळू निघतं आहे आणि आपण सुधारत नाही, कारण आपला फोकस दुसऱ्यावर आहे. आत फोकस असेल तो माणूस सुधारेलच. कालच्यापेक्षा आज तो बरा झालेला असेल, कारण झोपताना त्याची तीच प्रार्थना असेल, देवा आजचा दिवस हा असा गेला, कालच्यापेक्षा जरा बरा होता, पण उद्याचा आजच्यापेक्षा जास्त चांगला जाऊ दे. आम्ही मुलांना एक एक्सरसाइज द्यायचो. उद्या रविवार आहे, बघा एरवी तुम्ही दिवसात कितीदा सॉरी म्हणता, उद्या सॉरी जास्त वेळा म्हणण्याची संधी आहे. म्हणलं मात्र पाहिजे हां, कारण उद्या घरी आहात तुम्ही, तुमच्याकडून हे फुटणार आहे, मम्मी सॉरी हां, ते फाटणार आहे, डॅडी सॉरी हां, सॉरी सॉरी सॉरी. विचार करा की ज्या दिवशी सॉरी कमी म्हणावं लागेल तो दिवस चांगला. पण अपराध करून सॉरी म्हणायचं नाही असं म्हणू नका. हां मी तेच आहे, बाबांचा शर्ट फाडला, बाबांकडे कितीतरी आहेत, मी सॉरी नाही म्हणालो, याला नाही सुधारणा म्हणत. काही झालं तर सॉरी, काही झालं तरी सॉरी. हे हळूहळू सॉरी 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 कमी होत गेलं, माझ्यात सुधारणा होते. हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलेलं आहे, बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचितीचं आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे. बाळ तारुण्य आपले म्हणजे आपलं गेलं, बाळपण गेलं, तारुण्य पण गेलं, वृद्धाप्य प्रचितीचं आले, आता वृद्धपणा प्रचितीला आलेलं आहे. ऐसे जाणूनच सार्थक केले पाहिजे. कोणी आहे सार्थक केलं पाहिजे. सार्थक कसा शब्द आहे? स अर्थ क, अर्थपूर्ण जीवन करा. अर्थशून्य म्हणजे व्यर्थ. व्यर्थ कशाला घालवत आहे? अर्थपूर्ण म्हणजे सार्थक. जीवनाचं सार्थक करा, उरलेल्या जीवनाचं सार्थक करा. म्हणून आपण अनेकदा उदाहरण दिलेलं आहे. आता या संदर्भात विचार करा. खटवांग राजा आहे, तो ऐकतो प्रवचन वगैरे करता करता तो मृत्यूशय्येवर आहे. वैद्याने सांगितले तुम्हाला 2 तास आहे. पुरोहिताला बोलवतो, या 2 तासात मला संन्यास घेऊन मुक्ती शक्य आहे का? संन्यासी म्हणतो का नाही? तुम्ही तीव्रता वाढवा, इंटेन्सिटी तुमच्याकडे हातात आहे. मी मंत्र म्हणतो आणि सगळ्यांचा विचार, सगळ्या कल्पना, सगळ्या स्मृती, स्वतःबद्दलच्या अत्यंत चुकीच्या मोठ्या, त्या सगळ्या काढून टाका. 2 तासात तुम्ही मुक्त. आणि तो खटवांगराजा मुक्त होतो इतक्या आनंदात. 7 दिवसात तर परीक्षित मुक्त झालेला आहे. आपल्याला त्यामध्ये दिवस आहेत. 2 तासात म्हणजे मला दुसरं काही नको, मला फक्त मुक्ती हवे. हे मी विचार नाही करणार, हे मी विचार नाही करणार. जे माझ्याकडून चुका झाल्या त्याबद्दल क्षमा, मी बरोबर केले त्याबद्दल धन्यवाद, आणि लोकांनी मला धन्यवादाची मला अपेक्षा नाही आहे, हे सगळं म्हणा ना. आणि पूर्णपणे विसरा, आत जा, पूर्णपणे मुक्त व्हा. मुक्तीचा तुम्हाला अनुभव येईल आणि इतरही म्हणतील की मुक्त झाले. हा ते बघा, बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. देह जैसे केले होते यत्न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावे ते काय निमित्त. देहाच्या माध्यमातूनच आपण सगळं करतो. कष्ट कशाला करतो उगीच? जी गोष्ट साधी होते ती आपण मुद्दामून अवघड करतो. सरळ गोष्ट असते ती आपण वाकडी करतो. सरळ बोलता येतं, आपण इतकं तिखट बोलतो, इतकं तिरकं बोलतो. आम्हाला बऱ्याच वेळा सांगावं लागतं, हे कॉम्प्लिमेंट नाही आहे, तिरके बोललेले आहेत. हां, काय आला प्रॉब्लेम तुमच्या जीवनात? आता हे किती कन्सर्न आहे मला, नाही? त्यांना म्हणायचं आहे म्हणून आलात तुम्ही इकडे, बरोबर आहे ना? किती तिरकं बोलणं आहे. प्रॉब्लेम नाही तुम्ही येणार नाही. तुम्ही प्रॉब्लेम, त्यांना वाटतं काय चौकशी केली आल्या आल्या प्रॉब्लेमची. म्हणलं नाही, तिरकं बोलणं आहे हे. काय प्रॉब्लेम आहे जीवनात? नाहीतर इकडे पाय वळले नसते. आपण असे बोलतो, केवढी बुद्धी वापरतो. आणि वाईट बोलण्यात, खोटं बोलण्यात, निंदा करण्यात आणि तिरकं बोलण्यात आपल्या जिभेवर सरस्वती असते. काय सुंदर बोलतो आपण, तिरकं
मनाला लागणारं दुसऱ्याच्या. आता ॲनालाइज करून बघा स्वतःचं बोलणं, अरे भयंकर. आता एक तुम्हाला सांगतोय, मग मी म्हटलं अरे मलाही हे सुचलं नसतं. आमच्या ह्या मुलाचं एक बरं आहे म्हणाले, एक सेट आणला की 2-2 वर्ष पुरवतो पुस्तकांचा. म्हणजे नापास होतो ना. काय म्हणलं नमस्कार, काय सरस्वती आहे तुमच्यात, पुस्तकाचा एक सेट 2-2 वर्ष पुरवतो, नापास होतो म्हणा. हे बाबा असेच बोलतात. असेच म्हणजे काय, नाही मला कळत नाही ते काय बोलतात ते, काय उपयोग आहे त्या बोलण्याचा. स्वतःची बुद्धी शिणवणं याचा समर्थांना खूप कंटाळ. पुढे बघा ना, तत्वनिरूपण, नाभीपासून उन्मेष वृत्ती, हे फार चांगलं सांगितलं. 4 वाणी ज्या आपल्या आहेत ना, त्या 4 वाणी वर्णन केलेलं आहे. फार 4 असं खूप वर्णन केलेलं आहे. मग अशी 5 काही प्रॉब्लेम आहे का तिथे, नाही ना. 5 हे आधीच्या ह्याच्यात वर्णन होतं म्हणून सांगितलं. तुम्ही बेलसरेंच्या पुस्तकातलं ही पानं बघा 2, त्याच्यात कोष्टक दिलेलं आहे. हां, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमुळे तुमचं लग्न नक्की ठरणार आहे, तर वाचा. मी एकदा वाचलं होतं ज्यावेळेला आईने सांगितलं होतं दासबोधाचं पारायण कर, त्यानंतर आयुष्यात, आणि हे समज मी निवडलेही नसते. आपण काय आहे इथे सगळा दासबोध म्हणून निवडले. एरवी त्यातले तरीसुद्धा ओव्या निवडल्यात आपण, याच्यापेक्षा भयंकर ओव्या आहेत हो. मी कळणार नाही, आधीचं कळले ते तुम्ही विसरून जाल म्हणून आपण थोड्या ओव्या निवडल्या, सोप्या म्हणजे जीवनोपयोगी. सोप्या म्हणजे इझी नाही, सहज आपल्याला जीवनात उतरवता येतील अशा ओव्या निवडल्या. हे बघा ना, नाभीपासून उन्मेष वृत्ती. उन्मेष म्हणजे स्फुरण. आपण म्हणतो ना काय नवोन्मेष, म्हणजे काय प्रत्येक कवितेत त्यांची निराळी कल्पना असते. रवींद्रनाथ टागोर प्रत्येक नाटकात ते नवीन विचार देतात. ते उन्मेष आहे, स्फुरण आहे, आणि स्फुरण नाभीच्याकडे आहे. आणि ती परावाणी आहे. ते 4 वाणी समजून सांगतात आपल्याला, हे माहीत आहे. पुढे बघूया. नाभीपासून उन्मेष म्हणजे स्फुरण, तेची परा म्हणजे सगळ्यात पलीकडची जाणी जे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे. दुसरी पश्यंती ध्वनिरूप आहे, स्पंदनरूप आहे, ती हृदयात असते. आणि हृदयाला स्पंदनं जाणवतात. हृदयाला म्हणजे रिअली हार्ट. आता इतकं नॉईज पॉल्युशन असतं या गणपतीच्या नावाखाली. समोर हॉस्पिटल आहे, पुण्यातलं चांगलं हॉस्पिटल आहे. अगदी मरायला आले लोक तिथे येतात आणि त्यांना जीवन मिळतं. आणि आषाढ वाजल्यापासून एवढं ढोलांचं प्रॅक्टिस करतात. आणि 1.5 लाख रुपये असलेल्या मुलीसुद्धा सध्या दाखवत आहेत, मुद्दामून बघा, ढोल वाजवतात. आणि त्या ढोल पथकाला 1 लाख रुपये 2 लाख सुपारी म्हणतात. हां, याला ही सुद्धा चांगली सुपारी आहे, त्या मनाने सुपारी दिली जाते. आणि ते करतात. आणि त्यांना सांगतात अरे बाबा रे इथे वाजवू नका. मी सांगतो 100 मीटर दूर माझ्या भावाचं घर आहे आणि तिथे सार्वजनिक गणपती आहे. डॉल्बी साऊंड एकावर एक असे 10 स्पीकर भिंत तयार करतात. त्याच्या तिथे छाती धडधडते. टेरेसवर फिरायला जाणं अशक्य संध्याकाळी बघा. आणि आम्ही सुप्रीम कोर्टाचं कशाला ऐकायला पाहिजे. गणपती आमचा आहे, देश आमचा आहे, आम्ही वाजवू वाटेल तेवढ्या वेळ. म्हणून 10 वाजता करा. हे असेल सण असेल तर जास्तीत जास्त 12 हे यांचं चालूच असतं. म्हणून म्हणतो हे कसलं, हे राक्षसी सण साजरे करणं आहे. पण तुम्ही जर पोलिसांकडे तक्रार केली, पोलीस पहिल्यांदा सांगतात ते सप्रे आहेत ना, त्यांनी तक्रार केलेल्या, असं निघाली त्यांची फौज आणि सप्रेंच्या सगळ्या काचा फोडून टाकल्या. मग आता सप्रेंना जो अनुभव आलेला आहे त्यावरून अत्रे शहाणे होतात, हे लक्षात ठेवा. आणि ते मेले तरी तक्रार करत नाही, कारण हे भयंकरच आहे हे गणपतीच्या नावाखाली. बघा पुढे, कंठापासूनही नाद झाला, मध्यमाच्या बोले त्याला. एक आहे नाभीपाशी असलेली परा जी स्फुरण रूप असते, हृदयात असलेली पश्यंती ती ध्वनिरूप स्पंदन रूप असते. कंठापासूनही नाद झाला. नाद कंठात असतो, सांगितलं ना, इथे ते व्होकल कॉर्ड्स असतात आणि ते हलतात, त्यातून नाद तयार होतो. कंठापासूनही नाद झाला, मध्यमा वाचा, त्याला मध्यमा म्हणतात. अंतखा पुढे उच्चार होता, अक्षराला उच्चार झाला, तो शब्द तोंडातून बाहेर पडला की वैखरी बोले. आपल्याला हे माहिती आहे. पुढे बघा, नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. अंतःकरण आहे कुठे, एक पत्ता त्यांनी सांगितलाय नाभीकडे. नाभीची काळजी घ्या. आणि आपण नाभीची काळजी, अलंकार जर तिथे लावायचा असेल, लोकांनी बघावं अशी वाटत असेल, हां, हे लक्षात ठेवा.
तिथे काहीतरी मोती वगैरे लावतात, हे करतात, त्याच वेळेला नाभी. एरवी आपण विसरतो आपल्याला नाभी आहे. आणि मागे तुम्हाला सांगितलं होतं नाभीचं इथून इतकं अंतर, इथून इतकं अंतर आपलं सारखं नसतं. बघा तुम्ही, म्हणजे नाभी सेट करणं हा योगाची प्रिलिमिनरी आहे, प्रिपरेशन आहे, की नाभीचं सेंटरिंग ऑफ द नॅव्हल, म्हणजे नाभी बरोबर मध्यभागी आणायची. आपली नसते की, कारण आपण झोपायचं पोश्चर निराळं आहे, चालण्याचं पोश्चर निराळं आहे, बोलताना करणारे हातवार, या सगळ्यामुळे नाभी थोडीशी शिफ्ट होते. हे त्यांनी सांगितलं. नाभीस्थानी परावाच आहे, तोची ठाव म्हणजे स्थान अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. आता अंतःकरण पंचक म्हणले ना, तर त्यांनी अंतःकरण घेतलेलं आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता अंतःकरण पंचकात अंतःकरण कसं घेतलं, कधी कधी हवं लागतं. सूर्याची 12 नावं आहे ना, त्याच्यात ओम सूर्याय नमः, सूर्याचं नाव आहे की त्याच्यात. सूर्याची 12 नावं म्हणताना सूर्याचं नाव नको, हे साधं त्यांनी नावं दिलेली आहेत. नावं देताना विचार केलेला नाही, नावं रचताना विचार केलेला आहे. म्हणून ओम सूर्याय नमः ते ठीक आहे. नारायणाची नावं, कोण नारायण तुम्हाला वाटेल ना, पण ओम नारायणाय नमः आहे ना. तसं हे अंतःकरण पंचकात अंतःकरण महत्त्वाचं आहे, जे नाभीकडे त्यांनी सांगितलं. आणि बाकीचं मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा, आनंद आम्ही सांगतो लोकांना, कारण लोकांना अहंकार म्हटल्यानंतर अर्थ बदलतो. म्हणून अहंकार असं म्हणायचं. हा अहम आहे, त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज झाला, तो अहंकार म्हणूच नका. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. कार म्हणजे व्यक्त होतो. ओम, ओंकार. सत चांगला आहे, सत्कार करतो ना. कारमध्ये आकार आहे आणि साकार आहे, पटलं. मग इथे अहंकारमध्ये माझा जो शुद्ध अहम आहे तो व्यक्त होतो. तो शुद्ध व्यक्त झाला तर चांगलाच आहे. सांगितलं ना परवा की गीतेत सतत, आता एकच बघा ना, एकच श्लोक आपल्याला माहीत आहे, सर्व धर्मां परित्यज्य माम एकम. बघा, मला, अहमत्वा, मी मला, माझं, माझ्यात म्हणणारा भगवान कसला तुमचा. एका पादरीने विचारलं आपल्या पंडिताला, कसला भगवान. सतत मी, मला, माझं, मला शरण ये, माझं शेवटच्या श्वासाला स्मरण कर, माझ्यात तू सतत तुझं रामे चित्तल्या, आता माझ्यात चित्तले. हा कसला भगवान. ते म्हणाले, फार चांगला प्रश्न विचारतात. कृष्ण जर असं म्हणलं असताना तर तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण हा भगवान आहे. भगवान सर्वत्र व्यापलेला आहे, म्हणून तिथे मी म्हणताना तू नाही आहे, सगळीकडे मीच आहे. बघितलं ना की ब्रह्माला एकटं वाटायला लागलं, म्हणून त्यांनी स्वतःतून विश्व निर्माण केलं. म्हणजे प्रत्येकात ब्रह्म, इथे तू नाहीच आहे ना, तू नाही आहे. म्हणून मीच अनेक वचन अध्यात्मात नाही, मी एकटंच आहे. म्हणून आता व्यवहारात म्हणताना मी, आपण सगळेजण, आम्ही, आपण, आमचं, आपलं, हे व्यवहारातलं आहे. एरवी मी म्हणल्यानंतर संपलं. तुम्हाला मी म्हणलं तर मुलंसुद्धा असतील, हा मी कसा झाला, हा मी कसा झाला. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, आता न वाढवता सांगतो. तो, ते तिघं, कळलं. ती, त्या तिघी, बरोबर. तू, तुम्ही तिघं, कळलं. मी लोक असतील. मी आम्ही कसं, आम्ही तिघं होणारच नाही व्यवहारात, मी. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे, धर्म अर्थ काम पत्नीच्या संमतीने. मोक्षाला पत्नी रिकामी आहे, मुक्त आहे, आणि पतीही मुक्त आहे. म्हणून आपण धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी. विवाहात तो सांगतात ना, न अतिचरामी. म्हणजे तुझा सल्ला घेतल्याशिवाय, तुझी संमती नाही, सहमती घेतल्याशिवाय मी कोणतंही धर्माचं, कामाचं आणि अर्थाचं काम करणार नाही. अर्थ म्हणजे आता करप्शन. बायकोला विचारायचे पूर्वी, आणि बायको म्हणायची, कलर TV जर आणलात ना वाटेल तसे घेणार नाही घरात, किंवा मी कायमचे मुलांना घेऊन माहेरी जाऊन देईन. करप्शन कमी होतं. काहीही करा पण आला पाहिजे TV. या बायका सांगायला लागल्या, करप्शन वाढलं. आता ज्या काम करतात त्या बायकाच करप्ट आहेत. म्हणजे कोणी करप्ट नाही आहे सांगावर. आणि अंडर द काउंटर हा फार जुना शब्द झाला. अबाव द काउंटर, पैसे द्या, मोजतात. तुमचं 1 कोटीचं काम आहे, तुम्ही 5 लाख देता, 10% नको. ती बाई सांगते, ते सगळं रेकॉर्ड होतं, ते सगळं होतं, चॅनलवरून दाखवलं जातं. त्याची ॲक्शन काय, परिणाम काय, बाहेर बोर्ड. मोबाईल इकडे ठेवा, कुणालाही कॅमेरा घेऊन परवानगी नाही.
हा सोल्युशन आहे. दुसऱ्या दिवशी बोर्ड लागला, मोबाईल इथे जमा करा आणि कॅमेरा नॉट अलाउड. म्हणजे आम्ही जे घेऊ पैसे त्याचं साक्ष नसेल. आता हे स्टिंग ऑपरेशन करता येतं ना. मी कोणीतरी एक पर्स ठेवते, पर्सला कॅमेरा असतो. हल्ली कॅमेरे किती लहान झालेले आहेत, पण तरीसुद्धा आम्ही घेणार. हा जो प्रकार आहे ना, इथे त्यांनी सांगितले की तुम्हाला हृदयाच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी तुम्ही स्वतः अहम तुमचा शुद्ध असेल. हा कसला अहम शुद्ध? अहंकार खूप वाईट आहे. तो मराठीतला अहंकार आहे, लक्षात ठेवा. मराठीतला अहंकार हा अहंकार म्हणजे इगो आहे. इथला अहंकार सेल्फ आहे. कितीदा तुम्हाला सांगितलं, इगो आणि सेल्फ याला दोन शब्द आहेत, इगो आणि सेल्फ. इगो म्हणजे अहम, सेल्फ म्हणजे स्व. या स्वला स्वतंत्र केलं पाहिजे, या स्वचा विकास केला पाहिजे, सेल्फ डेव्हलपमेंट. बरोबर. आपण इगोचा विकास करतो. 100तल्या 90 आपल्या कृती असतात, उक्ती असतात, बोलणं वगैरे इगो ओरिएंटेड असतं. आज रात्री विचार करा, इगो आज कदाचित कमी इगो ओरिएंटेड असेल, कारण आपण दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्यासाठी हे करतो. इथे कमी आहेत. आजचा दिवसच आपला या इथे गेलेला आहे केंद्रात. एरवी बघा, माझ्यासाठी 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 नकळत मी तुमच्यासाठी जरी म्हणलं तरी ते माझ्यासाठी असतं. विचार करा. पुढे सांगितलेलं आहे, अंतःकरण आठवले पुढे होय नव्हेसी गमले, करून करू ऐसे वाटले तेची मन. करूया का नको करूया, आत्ता करूया का नंतर करूया, असं करूया का तसं करूया, आणि करूया का न करूया, दुसरं कोणीतरी करेल ना. हे मन आहे. मन म्हणजे लाटा. अशी लाट वरती आली खाली, वरती आली खाली, वरती आली खाली. आता मी करू काम का नको करू, आत्ता करू का नंतर करू, असं करू का तसं करू, नाही नको करू. काय हे मन आहे. म्हणून मन चंचल आहे. बुद्धी निर्णय घेते ना. काल मी तुम्हाला इथे सांगितलं का कुठे मला माहीत नाही, पण 8-8 कॅमेरे असतात. इथेच सांगितलं ना कृत्रिमचे. तो कुठला कॅमेरा ॲक्टिवेट करायचा तो आर्टिफिशियल, तो कृत्रिम मेंदू ठरवतो. आता बॉलिंग जातोय तो कॅमेरा ॲक्टिव्ह, बॉल टाकलेला आहे तो कॅमेरा ॲक्टिव्ह, बॅट्समननी मारला आहे तो कॅमेरा ॲक्टिव्ह, बॉल फिल्डरकडे गेला आहे तो कॅमेरा ॲक्टिव्ह, त्याने झेलला आहे तो नीट क्लीन झेल आहे की नाही, अंपायर आहे, आणि थर्ड अंपायर तिकडे. सगळे ते कॅमेरे ते काम करत. हे काम बुद्धी करते. मन काहीच करू शकत. मन फक्त मनाची घालमेल, मन हेलावतं. आपण म्हणतो ना, मन स्थिर नसतं. बुद्धी स्थिर असली पाहिजे. मन शांत, मनशांती, स्थिर बुद्धी आणि चित्तशुद्धी. पुढे चित्ताचं येणार आहे बघा. संकल्प विकल्प तेची मन, जेणेकरिता अनुमान पुढे निश्चय होतो जाण रूप. मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली अनुमान आहे. का डॉक्टर आले आणि गेले तुम्हाला माहीत आहे का? डॉक्टर का आले होते? तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी. त्याने विचार केला की आपला मुलगा तर गेलेलाच आहे, दुसऱ्याचा मुलगा जर आपल्याकडून म्हणून आले ते, आणि गेले कारण त्यांनी फ्युनरल अर्धवट सोडून आले होते. ते अंत्यसंस्कार मुलाचा केला नाही, नमस्कार करायला पाहिजे, त्याला मी शिवाय देत होतो, अशा डॉक्टरना मारलं पाहिजे वगैरे भाषा. हे चुकतंय. हे विचार केलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले संकल्प विकल्प तेची मन, जेणेकरिता अनुमान म्हणजे तर्क, पूर्वग्रह हे जे आहेत ना, हे सगळा तर्क आहे. तर्कावर आपलं आधारित जीवन नको. प्रत्यक्षाहून आपण म्हणतो ना प्रतिमा उत्कट, पण प्रत्यक्ष महत्त्वाचंच आहे ना. प्रतिमा ही प्रतिमा आहे, महाराजांची प्रतिमा आहे. महाराज दिसत होते त्याच्यापेक्षाही छान दिसत आहेत, बरोबर, पण महाराज ते महाराज ना, प्रतिमा काय करणार आहे. तसं इथे आहे. यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जेणेकरिता अनुमान पुढे निश्चय तो जाणं रूपबुद्धीचे. निश्चय म्हणजे निर्णय घेणं. मनाचं काम चलबिचल, स्थिर बुद्धी आहे. म्हणून बुद्धीने सर्वही होते. बुद्धीला ताब्यात घ्या, बुद्धीवर नियंत्रण करा, बुद्धीवर प्रयोग करा. आणि बुद्धीवरचा छान प्रयोग म्हणजे ध्यान. जमत नाही बुद्धीवरचा छान प्रयोग म्हणजे नाम. जमत नाही बुद्धीवरचा छान प्रयोग म्हणजे मौन. हेही जमत नसेल तर मग काय, मग ती बुद्धी विनाशाला कारण होते. चिखल करते. अक्षरशः तुम्हाला सांगतो, चिखल हाच शब्द मला आवडतो. मोह कलील, कलील म्हणजे चिखल. गीतेत वापरलाय शब्द. अर्जुना बुद्धी नीट वापर, सुंदर होईल, नाही तर चिखल चिखल होईल. आणि चिखल झालेल्या जीवनात सुद्धा कमळ उगवू शकेल बुद्धी स्थिर झाली तर.
बुद्धीचंच सगळं महत्त्व आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, तेची बुद्धी अंतरी विवेके जाणावे. पुढे कार्याचा अभिमान, तो अहंकार आहे. अभिमान हे कार्य तो अगत्य करणे, ऐशा कार्यासह प्रवर्तणे, तोचे अहंकार. हे केलं पाहिजे. आता मग विवेक करून केलं तर अहंकारसुद्धा दुसऱ्याचा फायदा करेल, दुसऱ्याचा फायदा करेल. म्हणजे माझ्या मुलाला दूर पाठवत नाही, लहान आहे अजून, तर कोणीतरी सांगितलं तुम्ही श्रीमंत आहात, तुमचा सरकारकडे वगैरे वशील आहे, शाळा काढूया. तो म्हणतो चांगली कल्पना आहे. नंतर म्हणतो मी शाळा काढणं बंद केलेलं आहे, माझ्या मुलाची मी काहीतरी मी शाळा काढणार आणि इतरांच्या मुलांचा फायदा. किती चुकीचा विचार आहे. उलट मी शाळा काढली माझ्या मुलासाठी, त्यात इतर 10 मुलांचा फायदा झाला तर चांगलंच आहे ना. मी काय उलट माझ्या मुलाला संगती मिळाली, 4 शिक्षक आणता आले, तो म्हणतो शिक्षक मी घरी आणेन. हे अहंकार आहे, हा अहंकार आहे. म्हणून एक शब्द आहे इंग्लिशमध्ये एनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट. सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वार्थ, पण एनलाइटन्ड म्हणजे खरा स्वार्थ. सांगितला ना, माझंही कल्याण आणि इतरांचंही कल्याण, हा स्वार्थ आत्ता सांगितला. तो हॉस्पिटल काढूया, हॉस्पिटल इतरांचाही फायदा होईल. माझ्यासाठी हॉस्पिटल, कारण माझी आई गेली कारण इथे हॉस्पिटल नव्हतं म्हणून. असे किती लोकांनी केलेलं आहे. माझी बायको गेली का की डोंगरातून वाट नव्हती. माझी नावाचा त्याच्यावर सिनेमा आहे, माझी द माउंटन मॅन, बघा हिंदी सिनेमा आहे. मग तो म्हणला उरलेलं आयुष्य फक्त डोंगरातून वाट निर्माण करायला. बायको गेली, मुलं नाही आहेत, एकटा आहे, छिन्नी आणि हातोडी घेऊन सुरुवात केली. काय डोंगर तोडणं, मार्ग तयार करणार. शेवटी करतो तो मार्ग. एकाने करायला लागल्यानंतर ते म्हणतात की तू इतकं काम करतोयस आणि ते इतरांनाही उपयोगी पडणार आहे. रविवारी 2 तास मी येईन ना, पण तरीसुद्धा तो एकटा माणूस सगळं काम करतो. हे विचार करा. कारण माझी बायको मेली, मला आता काही नसो, मला नको तो माउंटनच पाहतो, मी इतरांसाठी करतो. हा संत माणूस आहे. शेवटी सांगितलं पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐशा कार्याचं प्रवर्तने, तोच मला वाटतं की हे काम केलं पाहिजे, मला वाटतं इतरांच्या दृष्टीने काय, तो अहंकार आहे. पुढे आणखीन एक 3-4 ओव्या आहेत. ऐसे हे अंतःकरण पंचक सांगितलं ना. अंतःकरण जे हृदयाच्या नाभीच्या ठिकाणी आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे अंतःकरण पंचक. पंचवृत्ती मिळवून कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. ह्या पंचकाचा तो चार्ट आहे. आधी मी लिहिलं आहे की हे चार्ट तुम्ही तिथे बघा, कारण ते सांगून समजणार नाही आहेत. एक तर त्याला CV-वर केलंच पाहिजे, फळ्यावर काढलं पाहिजे किंवा चार्ट दाखवलं पाहिजे. हे PPT म्हणतात ना, पॉवर पॉईंट, तसं केलं पाहिजे. तुम्ही पुस्तकात वाचा ना, बाबांच्या पुस्तकात आहे, जवळजवळ सगळ्या दासबोधाच्या पुस्तकात हे 5-5 काय ते दिलेलं असतं. बघा यानंतर इथेच लिहिलं आहे की मी ते. यानंतर इंद्रिय, प्राण, विषय इत्यादिकांच्या पंचकाची माहिती तक्ता रूपात म्हणजे चार्टमध्ये दासबोधात पाहावी. गुरुवर्य बेलसरे, सार्थ दासबोध, पृष्ठ 920-921. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वाचा. वाचलं नाही तरी काही बिघडत नाही, समजतच नाही आपल्याला, ते नको ते. पुढे पुढे इति श्री पंचीकरण, ज्याला पंचीकरण म्हणलेलं आहे. पंचीकरण म्हणजे 5-5-5. पहिल्यांदा काय, पंचमहाभूत आहेत, बरोबर. नंतर पंचमहाभूतांचे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. नंतर मला 5 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. 5-5-5 असं खूप सांगितलं आहे. 25ला थांबलेले नाहीत, पुढे चालूच आहे ते. त्याला पंचीकरण म्हणलेलं आहे. म्हणून प्रपंच असावे सुवर्ण. प्रपंचात सोनं असलं पाहिजे, पैसा असला पाहिजे. समर्थांनी कुठला प्रपंच केला, पण त्यांनी इतरांचा प्रपंच पाहिला होता. म्हणून दासबोध जरी लिहिला तरी प्रपंच आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. कारण प्रपंच केला नाही त्याला खायला काही मिळणार नाही म्हणतात. आणि आमच्यासारख्या प्रपंच न करणाऱ्याला सुद्धा खायला मिळणार नाही. कारण संन्यासी, तापसी त्यांनी सांगितलेलं आहे 2 प्रहरी आवासी. त्याने भूक लागते ना, बैरागी, संन्यासी, तापसी, 2 प्रहरी आवासी. आवासतो भिक्षान देही म्हणतो गृहस्थाच्या दारासमोर जाऊन. म्हणून प्रापंचिक लोक हे समाजाचा पाया आहे. इकडे ब्रह्मचारी आणि तिकडे संन्यासी, या दोघांना ते आता अरण्यात जे संन्यासी जातात ते तिथली कंदमुळं वगैरे पाहून, समाजात जे संन्यासी वृत्तीचे लोक आहेत ते मी काही करणार नाही, लोक त्यांचं करतात. आता हे जे चिन्मय मिशन वगैरेचे स्वामी आहेत त्यांची भिक्षा असते,
त्या कुटुंबात एक एक दिवस तो ठरलेला असतो. स्वामी आले तर 5वा दिवस माझा, 6वा दिवस, इतके दिवस राहणार असेल. भिक्षा म्हणजे त्यांनी जेवायला यायचं आणि त्यांना शक्य नसेल तर त्यांचं जेवण ह्याच्यावर पोचवायचं. पूर्वी संघाचे प्रचारक वगैरे आपण म्हणतो, ते निरनिराळ्या लोकांच्या घरी जायचे आणि लोक त्यांना, कारण ते समाजाचं कार्य करत आहेत. ते जर स्वयंपाक करत बसले आणि त्याच्या हॉटेलात जात राहिले तर आई शरामी बनते. त्यांना विचारायचं, पूर्वीचं मी तुम्हाला सांगतोय, हल्लीचं सांगत नाही कारण मला माहीत नाही, की किती खर्च होईल तुला. खरं सांगू का, मी तेल लावतो म्हणून आणि साबण आणि टूथपेस्ट, बाकी काही खर्च, एवढाच माझा महिन्याचा खर्च आहे. टूथपेस्ट, साबण आणि केसाला लावतो ते तेल, मला बाकी काही लागत नाही. चित्रपट लागत नाही, वृत्तपत्र लागत नाही, करमणूक लागत नाही. आणि प्रवास असेल तर तो प्रवासाचा खर्च आमची संस्था करते किंवा ती व्यक्ती करते जिने बोलवलेलं आहे, ज्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे ते प्रवास खर्च करतात. म्हणून ती संस्था आता 75-100 गेलेली आहे. कुठली संस्था एवढी टिकली सांगा बरं? ती कशी संस्था आहे? त्यागावर आधारलेली संस्था आहे. त्याग कशासाठी? राष्ट्र सर्वोपरी. म्हणजे दोन्हीकडे एक वाक्य आहे, एकीकडे विदुर म्हणतो आणि एकीकडे विभीषण म्हणतो, की कुटुंबाचं जर कल्याण असेल तर मी माझा व्यक्तिगत त्याग केला पाहिजे. उदाहरणं वाढतील म्हणून मी सांगत नाही. गावाचा जर फायदा असेल तर मी कुटुंबाचा त्याग केला पाहिजे. एक सांगतो, माझ्या घरी विहीर आहे, त्या विहिरीला पाणी आहे आणि बाकीच्या लोकांनी पाणी नाही आणायचं, माझ्या ह्याच्यावरून घ्यायचं नाही. पण आता ते लोक तहानेनं मरत आहेत. अशा वेळेला माझ्या विहिरीचं पाणी कमी झालं, मलाही प्यायला एक दिवस मिळालं नाही, सगळी विहीर गावाला उघडी करेल. आता राष्ट्रासाठी गाव. आता सैन्यात प्रत्येकजण गेलं पाहिजे घरातलं, तर मी माझ्या मुलाला पाठवणार. एकुलता एक मुलगा आहे, कसं पाठवू? त्याऐवजी पैसे किती द्यायचे ते विचारा. हल्ली सगळं पैशात काय, तुझा मुलगा दिला पाहिजे. आणि शेवटी सांगतात जगासाठी राष्ट्राचा त्याग केला पाहिजे. आज तिथे ओझोनला होल पडलेला आहे म्हणून एवढी गरमी वगैरे वाढलेली आहे. मग मी एवढं प्लास्टिक तयार करतो त्यामुळे तिथे जातं. मी त्याग केला पाहिजे, माझ्या देशाचा जगासाठी त्याग केला पाहिजे. हे मी वापरणार नाही, त्याचं वापर मी कमी करेन, हे ठरवतात. विश्वासाठी मी जगाचाही त्याग केला पाहिजे. आज ती सुनीता विल्यम अडकलेली आहे. ती फेब्रुवारीत परत येईल. ती किती काही महिन्यांपूर्वी परत येणार होती. जास्तीत जास्त स्पेसमध्ये राहण्याचा तिचा विक्रम आहे, जास्तीत जास्त स्पेसमध्ये चालण्याचा तिचा विक्रम आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आत्ता तिला परत आणलं तर तिची कल्पना चावला होईल, कारण हेलियम वगैरे गेलेलं आहे, आग पेटेल. मग तुम्ही म्हणाल दुसरं पाठवून का नाही घ्यायचं? ते जोडणंसुद्धा इतकं व्यवस्थित झालं पाहिजे. परवा एक प्रयोग झाला, फसला. हे दोघंजणं आनंदात आहे, त्यांनी स्वीकारलेलं आहे. मला माहीत आहे की कदाचित मी परत घरी जाऊ शकणार नाही. मी आनंदात आहे. माझ्या मुलांनासुद्धा मी कन्व्हिन्स करतो, संवाद चालतो ना त्यांचा, मुलांना मी कन्व्हिन्स केलेलं आहे. माझे पती सगळे तयार आहेत. की सुनीता पंड्या गुजरातमधली विल्यम्स नावाच्या अमेरिकनाशी लग्न केलं. अत्यंत धाडसी आहे ती, हे महत्त्वाचं आहे. एक आता अमेरिकेतली मुलगी आहे 22 वर्षाची, 4 वर्षांनी ती मंगळावर जाणार आहे. त्यासाठी तिचं ट्रेनिंग चालू आहे आणि तिला सांगितलं मंगळावरून तू जिवंत परत येणार नाही, तू फक्त जाणार आहेस. ती म्हणते काही हरकत नाही, एकतर इतिहासात नाव राहील आणि माझ्या देशाचा माणूस पहिल्यांदा मंगळावर गेला, मला अभिमान वाटतो. सैनिक जातात ते मरत नाहीत का? इतक्या आनंदात ती मुलगी 22 वर्षांची, 4 वर्षांची. म्हणजे 4 वर्षांनी नाही, आता 3.5 वर्ष झाली, मी मरणार आहे. पण मला अभिमान आहे. हे स्वतःला त्याग करायचा आहे, कुटुंबासाठी कुटुंबाचा, गावासाठी गावाचा, राज्यासाठी राज्याचा, देशासाठी देशाचा, जगासाठी जगाचा, विश्वासाठी. आणि शेवटी ते सांगतात दोघंजणं, मला जर आत्मज्ञान मिळायचं आहे, मला जर आत्मसाक्षात्कार करायचं आहे, मला जर मुक्त व्हायचं आहे, तर कुणासाठी कोणताही त्याग करायची गरज नाही. हे लक्षात घ्या. मोक्षासाठी मी स्वतंत्र आहे, पण मोक्ष म्हणजे खरा मोक्ष मिळवला पाहिजे. इथे त्याग करायला लागतोय म्हणून नाही, मी मुक्ती मिळवण्यासाठी जातो नाही. ज्याला खरंच मुक्ती मिळवायची आहे त्यांनी या कशाचाही विचार न करता स्वतःच्या मुक्तीचा अभ्यास करावा. पुढे इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचेनी योगे. परिस आहे, लागला सोन्याला लोखंडाला की त्याचं सोनं झालं, म्हणतात एवढं पुरत नाही. तो परिस एक धातू आहे, तो परिस एक वस्तू आहे. गुरुच्या बाबतीत शेवटी सांगतात हाही दृष्टांत घडेना, हेही उदाहरण चुकीचं आहे. परिसाचेनी परिस करवेना, लोखंडाचं सोनं करतात, परिस करत नाहीत.
पण तसं नाही का, शरण जाता साधूजना साधूचं होईजे. तुम्ही साधूंना शरण जा, तुम्ही साधूच व्हाल. आणि म्हणून ते नाथांचंच बहुतेक आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. मग ते आम्ही बिघडलो, आम्ही सुद्धा, बी म्हणजे ग्रामीण भाषेत तू बी ये माझ्या संग, तू बी म्हणजे तू सुद्धा, आम्ही सुद्धा घडलो, तुम्ही बिघडाना, तुम्ही सुद्धा घडाना. आणि मग नदी बिघडली सागराची झाली, शिष्य बिघडला गुरुची झाला. बिघडल्यानंतर मी मोठा होतो, बिघडल्याशिवाय होत नाही. बिघडणं म्हणजे बी सुद्धा घडणं, हे लक्षात ठेवा. आता शेवटी तनु चतुष्टय, देह 4 प्रकारचे आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. ऐसे हे 4 देह जाणं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, पूर्ण तुर्या जाणारी, या 4 अवस्था आहेत. जागेपण, स्वप्न, गाढ झोप आणि या सगळ्यांचा अनुभव घेणारी साक्षी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था, समाधी. म्हणा तुम्ही, गाढ झोप लागल्यानंतर खरंच मी मेलेलोच असतो, परंतु काय छान झोप लागली होती हे कोण सांगतं? हे दुसरे नाही सांगत. तो म्हणेल, काका तुम्ही छान झोपला होतात, एवढी मोठी मिरवणूक गेली, एवढे फटाके लावत होते, आम्ही म्हणत होतो काका उठतील, काही उठला नाहीत तुम्ही, गाढ झोपलेला होता. आणि उठल्यानंतर तो म्हणतो, काय गाढ झोप लागली होती, बरेच दिवसात मला इतकी झोप लागली नाही. एका आय स्लेप्ट लाईक अ लॉग, लाकडाच्या ओंडक्यासारखं झोपलो ते झोपलो, कूस सुद्धा बदलली नाही. हे लक्षात ठेवा. हे बघणारं कोण आहे? जागेपण, स्वप्न, गाढ झोप याचा अनुभव घेणारं कोण आहे? स्वप्न पाहणारं कोण आहे? सांगा बरं. स्वप्न पाहणारा स्वप्नाचा भाग नाही आहे, स्वप्न पाहणारं दुसरं आहे, नाही तो जागा आहे. आणि त्याला कळतं जागा झाल्यानंतर ते स्वप्न होतं. काय घाबरून उठतो बऱ्याच वेळेला, वाघ माझ्या अंगावर घालणार महाराज, तिथे महाराज म्हणलात ना, ती चांगली परीक्षा आहे ना. आणि उठून बघतो तो वाघ वगैरे काही नाही आहे. गंमत बघा, स्वप्न होतं ना, पण स्वप्नात आम्ही बाहेरून ते स्वप्न भोगत असतो. नाहीतर मला मी ओरडलोच नसतो, वाचवा वाचवा, मेलो मेलो, वाघ अंगावर उडी मारतोय, हे मी म्हणलंच नसतं. स्वप्नातला मी साक्षी असतो, स्वप्नाचा अनुभव घेणारा मी निराळा असतो. पुढे बघूया. अकार उकार मकार, अर्ध मात्रा तो ईश्वर, ऐशा मात्रा 4 उदयांच्या. अकार, उकार आणि मकार, ओम आणि वरती चंद्रबिंदी असतात, त्याला सांगितलेलं आहे ऐशा अर्धमात्रा तो ईश्वर, बरोबर. त्याच्यानंतर तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्व, ते शुद्ध झाले ना, शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्व म्हणजे तो परत होत नाही. एरवी तो तमोगुणी आहेत, आता जरा चांगले वागतात ना ते, पण परत काहीतरी राहिलं परत तमोगुणी. आता रजोगुणी म्हणजे इतके व्याप नाही, उपद्व्याप करतात, आता शांत झाले, आता ते सत्वगुणी झालेले आहेत. पण केव्हा रजोगुणी होतील माहीत नाही. पण शुद्ध सत्व झाल्यानंतर संत आहे शुद्ध सत्व. शुद्ध सत्व म्हणजे परत खालच्या गुणात उतरणारच नाही, निर्भेळ सत्व, भेसळच नाही त्याच्यात, हे लक्षात ठेवा. कितीही शुद्ध केला तरी त्या पदार्थात भेसळ राहणारच. खरं म्हणजे आपलं मन आहे फार शुद्ध करणं वगैरे. मुलाला विचार, उदाहरण दे, तो म्हणतो भेळ आणि मिसळ. बरोबर आहे, काय मुलांचं चालतं डोकं, भेळ आणि मिसळ हे मिसळल्याशिवाय तयारच होणार नाही आहे. मग ते शुद्ध कसे करणार तुम्ही? नुसते चुरमुरे खाणार, नुसती शेव खाणार नाही. भेळ आणि मिसळ हे तसे शुद्ध एकटे काढताच येणार नाहीत तुम्हाला. जीवन तसं आहे, समाज तसा आहे, माझं मन तसं आहे. ते शुद्ध करण्यासाठी फिल्टर लावलं पाहिजे. आणि फिल्टर कुठलं लावलं पाहिजे तर बुद्धीचं फिल्टर लावलं पाहिजे, आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 8ला मी फोन करायला सांगितलं होतं, केला आहे, अनिल सामंतांचा फोन आहे, ठीक आहे. गंमत बघा, अकार उकार मकार आणि अर्धमात्रा हे 4 देहांचे गुण आहेत. मग तुम्ही म्हणा अकार हा कशाचा गुण आहे? देहाचा. आतला देह महाकार, आपण म्हणतात ना, स्थूल अकार, सूक्ष्म मकार, उकार, असं करत करत हे समजायचं आहे. ते तसंच आहे असं नाही, पण 4 देह आहेत, 4 देहांच्या 4 मात्रा आहेत. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण हे 4 गुण आहेत 4 देहांचे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. तो शब्द छापायचा राहिला आहे.
या 4 शक्ती आहेत 4 द्यांचा. एक म्हणजे क्रियाशक्ती, देहानं मी क्रिया करतो. द्रव्य शक्ती, द्रव्य म्हणजे अनेक आहे. पैसा एक आपल्याला कळतं, पण द्रव्य म्हणजे मॅटर. आपण म्हणतो ना हे जे द्रव्य आहे ना ते लिक्विड आहे, हे द्रव्य आहे, ते सॉलिड आहे. द्रव्य म्हणजे पदार्थसुद्धा ना. द्रव्य म्हणजे पदार्थ आणि द्रव्य म्हणजे पैसा. त्याला द्रव्य पैशाला का म्हणतात? पैसा केव्हा येतो आणि वाहून जातो, संपत नाही. फार सुंदर शब्द आहेत संस्कृतमध्ये. पैसा मिळतो कधी, पगार संपतो कधी. ही पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला किशोर कुमारचं सुद्धा आज पहिली तारीख आहे हे गाणं रेडिओ सिलोनला दर 1 तारखेला लावायचे. दर 1 तारखेला, कारण त्यावेळेला पहिल्या तारखेला महत्त्व होतं. आज मुलांना माहीत आहे बापाची आणि आईची नेहमी पहिली तारीख आहे. काही मागा तयारच आहे, पैसे आहेत. टेलिस्कोप जर फुटला कित्येक हजार रुपये आहेत, त्या मुलाला वाटत नाही की त्या माणसाने, म्हाताऱ्या माणसाने टेलिस्कोप दिला होता. तू मागतोयस म्हणून मी देतो. एरवी माझा छंद आहे, मी माझ्या खिडकीत येऊन लावून आकाशात सगळं बघत बसतो. आजोबांचा मोडला, बाबा किती हजार रुपयांचा असेल, त्यांना तेवढे 1000 रुपये द्या. बाबा त्यांना नवीन घेऊन देऊया. आणि तो जुना होता, त्याची जी पॉवर होती. आता नवीनमध्ये खूप गुंतागुंत आहे, डिजिटल वगैरे, आजोबांना कळणार नाही. त्या मुलाला वाटत नाही आपली काही चूक झालेली आहे. म्हणून सेन्स ऑफ गिल्ट अँड सेन्स ऑफ शेम तो आपल्याला उरलेल्या आयुष्यासाठी असला पाहिजे. काय करतोय मी, किती वेळ वाया घालवतोय, किती बडबड करतोय, किती खोटं बोलतोय, लोकांची निंदा करतोय, किती लोकांच्या मनातही नाही आहे, ते मनात आहे समजून मी वागतोय. घडलेलंच नाही आहे, ते घडलेलं समजून मी इथे रिॲक्ट होतोय. लाज नाही वाटत, सेन्स ऑफ शेम आणि अपराध नाही वाटत. इतकं जीवन जगल्यानंतर अजून मी तसाच वागतो जसा मी 20शीत वागत होतो, जसा मी 40शीत वागत होतो, जसा मी 60शीत वागत होतो. तुमच्यापैकी जे 40 ते 60च्या दरम्यान आहेत त्यांनी आता विचार करावा. जे तरुण आहेत ना त्यांनी खूपच चांगला विचार करावा. त्यांना खूप लवकर हा मार्ग मिळालेला आहे आणि मी काही तुमच्याकडून मला मिळवायचं नाही आहे. अनुभवाने सांगतो, महाराजांच्या आज्ञेनं सांगतो, याच्यासारखा दुसरा मार्ग नाही आहे. इथून पुढच्या जगात तर आध्यात्मिक उपासना, मी उपासना म्हणतोय, मी पूजा उत्सव पालखी वगैरेबद्दल काही बोलत नाही आहे. त्याच्यावर विश्वास तरुणांना ठेवायला फार जड जातं. ज्ञानेश्वरांची मूर्ती, हू इज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, व्हॉट इज ज्ञानेश्वरी, घे वाच. आणि मग जर ते खरंच वाचला पहिला अध्याय, किती उदाहरणं दिलेली आहेत त्याने. सूर्य आहे म्हणून काजव्यानं काही चमकायचंच नाही, हंस चांगला चालतो म्हणून कावळ्यानं काही चालायचंच नाही, कृष्ण तसा बोलतो म्हणून या ज्ञानवानं काही बोलायचंच नाही, तो संस्कृतमध्ये बोलला म्हणून मराठीत काही सांगायचंच नाही. किती सांगितलेलं आहे. मग म्हणतात माझा मराठाचं बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. माझा मराठी बोल आहे ना तो अमृताशी पैजा जिंकेल, असं ज्ञानेश्वर क्वचित बोलतात. ज्ञानेश्वर अतिशय नम्र आहे, स्वतःकडे अतिशय कमीपणा घेतात. पण ज्यावेळेला त्यांना एखादी गोष्ट प्रतिज्ञापूर्वक सांगायची असते त्यावेळेला असं सांगतात, माझा मराठी बोलू शब्द भाषा कौतुक आहे, अमृतातेही पैजा जिंके. हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे का सांगते तुम्हाला? उरलेल्या आयुष्यात आपण खरंच विचार करूया, स्वतःचा विचार करूया. मग स्वतः आणि माझा नवरा, मी नवऱ्याला जास्तीत जास्त कशी आनंदी सोडा, सुखी ठेवेल. मग त्याला पाहिजे ते देईन, हो त्याला पाहिजे ती देईन. पण ते त्याला जर हार्मफुल असेल तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल. हल्ली इतकी औषधं मिळतात ती दारूतून घातल्यानंतर 7व्या दिवशी तो म्हणतो नको घ्या ना तुम्ही यावेळेला घेता ना नेहमी आल्यानंतर. अहो मला उकार येते, अहो घ्या मी सांगते म्हणून, तुझ्यावर ओकू का? तेव्हा संपले, गेला तो. इतक्या निरनिराळ्या गोष्टी निघालेल्या आहेत. नवऱ्याला न कळत नवऱ्याला मी सुधारलेला आहे. ही बायको आहे, हे विचार करा. तसंच बायको प्रचंड उधळी आहे, मी तिला कशा पद्धतीने सुधारेन? माझं बायकोवर जर प्रेम असेल ना तर मला कल्पना सुचेल. नाही तर मी फक्त भांडेन, हे पर्स तुला 5000 रुपयाला कशाला आणायला पाहिजे, 500ला चांगलीच पर्स मिळते बघा, हे मी तिला सांगेन. ती म्हणते नाही नाही ही ब्रँडेड आहे आणि ती तुम्हाला बावळ्यात धरतासुद्धा येत नाही. ब्रँडचं नाव असं नको का धरायला, सगळ्यांना दिसायला नको का? कल्पना करा, उलटी जर पर्स धरली तर ऑर्डिनरी वाटणार आहे. म्हणून ब्रँड पुढे दिसला पाहिजे. जसे ती नाकात नथ घातल्यानंतर नाक करते ना, असं बांगड्या घातल्यानंतर असं करते ना, आणि त्याच्यासाठी प्रसंग नाही ना, ओ माहीत आहे का शेजारच्या पेठेत आग लागली, आग. तिला आपली काकणं दाखवायची, कारण सकाळपासून दिसून तिने कॉम्प्लिमेंट दिलेलंच नाही आहे. ती म्हणली आगीला आग लागो,
काकणं केव्हा घेतली, हां मग आग सिद्ध झाली. हे लक्षात ठेवा. इथे मी सावरेन स्वतःला सावरेन. पुढे बघा, म्हणून क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, विल आणि पॉवर, 2 शब्द लक्षात ठेवा. आपण म्हणतो महाराज तुमची इच्छा, त्यांच्याकडे शक्ती माझ्याकडे, मागूया सहनशक्ती द्या महाराज, विचार करण्याची शक्ती द्या, पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती द्या, इच्छा तुमची. अशी इच्छाशक्ती शब्द फोडा ना. विल, दाय विल बी डन, हे बायबलमध्ये म्हणलंय. ईश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, महाराज तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. इच्छा तुमची आहे, शक्ती माझी म्हणजे काय, तुमच्या इच्छेप्रमाणे जे घडेल जीवनात ते सहन करण्याची शक्ती द्या, त्याचा अर्थ लावण्याची शक्ती द्या. किती सुंदर सुंदर अर्थ लावता येतात. दुर्दैवानं मी दुसऱ्याच्या जीवनातल्या घटनांचे अर्थ लावतो, स्वतःच्या जीवनात प्रसंग घडला की कोलमडून पडतो. सावध राहायला पाहिजे. शेवटी म्हणतात क्रिया ऐशा 4 शक्ती 14 देहांच्या, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार, पुढे वायो निरोत्तर होणी ऐका. निरोत्तर म्हणजे लक्ष देऊन ऐका. म्हणजे इतकं लक्ष मी सांगतोय, तुम्हाला प्रश्न विचारावाच लागणार नाही, तुम्हाला सगळी उत्तरं मिळते. निरोत्तर म्हणजे लक्ष देऊन ऐका, प्रश्नोत्तराची गरजच पडणार नाही. हा समर्थांचा एक शब्द आहे. म्हणून आता शेवटचा, टोणप सिद्ध. सकाळपासून मी तुम्हाला सांगतोय, तो टोणपा आहे. तुझा मी टोणपा झालो आहे ना, बुद्धी रे रघुनायका. केवढं सुंदर आहे होते. जरा वरच्या आवाजात म्हणलं ना, घरात शेजारी म्हणतील काय म्हणत होता तो तुम्ही, तसं अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, हे जोरात म्हणूया ना, काय लाजायचं आहे. मग ह्याला श्रीधर फडकेने दिलेली चाल ती तर फारच सुंदर. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. बघ सगळी अशी सुंदर चाल, इतका रामाशी संवाद आहे. दमू नाही का. अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके, अनुदिन, वास हे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. पुढे रडू येत. मी म्हणतो पहाटे 5ला अनुदिन ऐका, अनुदिन म्हणा, आणि डोळ्यात पाणी आलं नाही ना तर जिवंत नाही होत आपण. की किती वेळ वाया गेला आहे, किती अपराध माझ्याकडून झालेले आहेत, आणि मला अजूनही त्याचं वाईट वाटत नाही. मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. माझ्यावर करुणेचा पूर आला पाहिजे. इतका मी पापी आहे, इतका मी दुष्ट आहे, इतका मी वृक्ष आहे. मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, हे सगळं आहे. पुढे बघूया. जे आपण असं नव्हे ठावे ते जाणत्यास पुसावे. इथे जाणता म्हणजे खिशातला गुगल झाला तरी विचारा, यूट्यूबला विचारा. मुद्दा काय आहे ते कन्फर्म. जाणत्यास पूर्वी हे लिहिलं त्यावेळेला कुठे गुगल आणि कुठे काय, पण जाणती माणसं मात्र आजूबाजूला होती. ते ज्ञानेश्वरी वाचत होते, समजून घेत होते. मंदिरात प्रवचनं होत होती, कीर्तनं होत होती. त्यावेळेचे कीर्तनकार, प्रवचनकार पोट भरू नव्हते. महाराजांचा शब्द आहे, समर्थांचा, काही पोट भरू कीर्तनकार असतात. पोट भरण्यासाठी आमच्याकडे एक आले होते कीर्तनकार आणि म्हणाले माझ्या कीर्तनाचा विषय सोने नाणे अम्मा मृत्तिके समान. बस म्हटलं काय सुंदर विषय. पण म्हटलं हे हनुमंताचं मंदिर आहे. काही हरकत नाही, मी हनुमंताचं चरित्र सांगतो. म्हटलं 8:30ला आरती असते. आरतीसाठी येणारी काही माणसं आहेत, कारण आमच्या कॉलनीत सगळ्या भाषा बोलणारी आहेत. मराठीतलं प्रवचन किंवा कीर्तन त्यांना कळत नाही. पण 8:25ला बरोबर 8:30ला आरती. 8:30ला आरतीत हनुमान लंकेत पोचला. 8:30ला राम 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 सीताराम सीताराम. मी त्यांना म्हणलं एका वाक्यात लंकेतून त्यांना इकडे तरी आणायला काय हरकत होती. हनुमंताने सगळा पराक्रम केला तो आपल्याला माहीत आहे. अंतर हनुमान रामाच्या पायाशी आला आणि त्यांनी सीतेबद्दलची वार्ता. एवढं बोलायला काय हरकत होतं. हनुमंताला तुम्ही सोडलात सोन्याच्या लंकेत. माझी गोष्ट इथे संपत नाही, सुरू झाली आत्ता. आणि नंतर तिकडे ओवाळणी असते, असं ताट फिरवतात. म्हटलं गोव्यात नाही, गोव्यात बिदागी ठरलेली असते, ती तुम्ही वाजवून घेता. इथे थाळी फिरवायची ज्याला आरती म्हणतात. नाही पण माझ्या समाधानासाठी विषय सोने नाणे अम्मा मृत्तिके समान. तो म्हणतो नाण्यांचं त्यावेळेला 5 पैशाचं सुद्धा नाणं होतं. इतकं कमी नाणं टाकू नका. 10 पैशाचं नाणं, 5 पैशाचं आणि 10 पैशाचं काही फरक नव्हता. आणि नंतर आता सायलेन्सर लावला आहे. नोटा टाका टाका, सोने नाणे अम्मा मृत्तिके समान. म्हटलं काय. आणि असे पोटभरू कीर्तनकार खूप आहे.
कशाला लक्ष द्यायचं त्या थाळीकडे? आणि तुम्हाला वाजवून तुम्ही बिदागी घेतली आहे ना, दिली आहे गोयकारांनी, चांगलं आहे बघा. नवरात्र म्हणजे 1,00,000 रुपये, हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वीचं सांगतोय. नवरात्रात कीर्तन म्हणजे 1,00,000 रुपये. सप्रेसर स्वस्त पडतात ना, म्हणून मला बोलवतात लोक. इथे प्रश्न नाही आहे, स्वस्त आपण येतात आपले, आपण जातात. बघा ना, हल्ली सप्रेसर आणि बालकीर्तन करा. कीर्तनासाठी कीर्तन झालं, पोरगं चुकलं तरी कौतुक, काय बाप आत्ता म्हणते म्हणून. चुकलं तरी ती चांगलं म्हणलं नाही, चूक सुद्धा काही सुंदर झाली नाही, बोबडं बोलतोय तो, कौतुक. त्यांना 500 रुपये दिले तरी पुरतात. ते आईवडील धन्य, संधी मिळाली. हल्ली बालकीर्तनकार सगळीकडे येत आहेत. बालकीर्तनकार काही चांगली कीर्तनं करतात, पण त्यांना तेवढी बिदागी जावत नाही जे वाजवून मागतात बाहेरून येणारे. वाजवून म्हणजे तुम्हाला काय सांगतो, अरे बापरे, सांगायला बरं. पुढेच जाऊया आपण. जे आपणास नव्हे ठावे ते जाणत्यास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. इकडे तिकडे कशाला फिरता? मनोवेगानं. आता म्हणजे विमानातून न, कशाला फिरता? ते पाहण्यासाठी. इथे तुम्हाला मिळतं ना सगळं, काही हरकत नाही. इथे तुम्हाला कळतं ना सगळं, कळलं नाही जाणत्याला विचारा. हां, तुम्ही गेला होतात ना तिकडे, जरा सांगा बरं तिकडचं वर्णन. आता तर TV सगळं जग घरात आणतं, सगळं जग घरात आणतं, खरंच सांगतो. आणि म्हणून बघा, चर्मदृष्टीचं नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे, ब्रह्मांड विवरोनी राहावे समाधाने. चर्मदृष्टी म्हणजे ही दृष्टी. आता कल्पना करा, चारोधाम यात्रा करून येऊन 6 महिने झाल्यानंतर चारोधामाचा कोणता इम्पॅक्ट तुमच्यावर राहिलेला आहे? पहिला इम्पॅक्ट म्हणजे काय? हे तुमच्यासाठी ही माळ आणली, तुम्ही ओम नमः शिवाय म्हणता ना, हां, तुमचा गणपती आहे ना, ही माळ आणली, तुमचा पांडुरंग आहे ना, ही माळ आणली, तुझा दत्त आहे ना, बस माळा. तोपर्यंत लक्षात आहे इकडे हे घेतलं, हे तुमच्यासाठी तिथे घेतलं, काय थंडी होती, पाय घसरून पडणारच होते. इतक्यात इम्पॅक्ट हा चारोधामचा. 6 महिन्यात सगळ्यांना अल्बम वगैरे, आता काय लगेचच पाठवतात, अल्बमसुद्धा करायची गरज नाही, संपला इम्पॅक्ट. मग परत अष्टविनायक, परत 12 ज्योतिर्लिंग, परत जातोच आहे मी. हे सांगतो, मनोवेग इतक्या वेगाने इकडे तिकडे धावता, जाणत्यानं विचारा ना. आणि तुम्ही विचार करा, विवरोनी पहावे, विचार करून पाहावे. बघा, जे चर्मदृष्टीचं नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे, ब्रह्मांड विवरोनी राहावे समाधाने. ब्रह्मांड कसं बघणार आहात? पण मी तुम्हाला सांगतो, ॲस्ट्रॉनॉमीचे 1-2 चॅनल्स आहेत, सबस्क्राईब करा ना. नाही फक्त बटन दाबलं की सतत माझा लागला की मला ते ॲस्ट्रॉनॉमीच दिसते. ॲड्रोमेडा किती दूर आहे, म्हणजे इतकी 60,000 वर्षापूर्वी, 60,000 लाईट इयर्स. हां, हे मी तुम्हाला कल्पना करा, एका सेकंदाला 3,000 किलोमीटर, अशी 60,000 वर्ष तितकी आकाशगंगा शोधून काढलेली आहे. म्हणजे आत्ता ज्या आकाशगंगेचं चित्र मला इथून दिसतं ते 60,000 वर्षापूर्वीच आहे. मध्ये ती आकाशगंगा नष्टही झाली असेल, दुसरी निर्माण झाली असेल, नाही ना. स्टार म्हणतात ना, बर्स्ट आणि स्टार डस्ट. हे स्टार फुटत असतात आणि त्यांची जी डस्ट असते त्यातून नवीन स्टार निर्माण होत असतात. अगदी खरं सांगायचं तर आत्ता या क्षणी अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य तारे विघटन होते, डिसइंटिग्रेशन, आणि नवीन तारे निर्माण होत आहेत, इंटिग्रेशन. विघटन आणि घटना, ते तुकडे तुकडे होणं आणि जोडले जाणं, ही क्रिया घडते आत्ता या क्षणी घडते. एवढं ब्रह्मांड आहे. करा तुम्ही विचार, बघा, थक्क व्हा, नम्र व्हा. या ब्रह्मांडाच्या दृष्टीने मी कोण? पृथ्वी एक धुळीचा कण आहे, पृथ्वी. मग त्याच्यात मडगाव, त्याच्यातलं माझं घर, हां, काय धुळीच्या कणा एवढी किंमत नाही. जो खरा ॲस्ट्रॉनॉमीचे चित्र बघून विचार करेल ना, तो नम्र, अतिनम्र, महानम्र, परमनम्र झालाच पाहिजे. पृथ्वीलाच काही किंमत नाही आहे. हा, एवढे मोठे मोठे ग्रह आहेत, बघितल्यावरच कळतं. कधी मिरामारला गेलात तर एकदा भेळ करणार आहेत, नंतर काहीतरी ड्रिंक घेणार आहेत, मध्ये सायन्स सेंटरला जाऊन या. काय इथे सगळं दाखवतात, साईट अँड साऊंड. तुम्ही बसलेला असता, अगदी तो आपल्यावर येतो की काय धूमकेतू, हे इतकं सगळं गोव्यात आहे. हो, बऱ्याच शाळा मुलांना नेतात, ही चांगली गोष्ट आहे, आणि मुलं तिथे रमतात, नको मिरामार म्हणतात. हे इथे किती चांगलं दिसतंय. सायन्स सेंटर गोव्यात पणजीला मिरामारच्या तिथे उभं केलेलं आहे, शेजारी हा रस्ता आहे, त्याच्या शेजारी सायन्स सेंटर आहे. मुलांना घेऊन जा आणि त्यांना केवढं ते भव्य दिव्य दिसेल, कल्पनाच करता येणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे कल्पना येईल. आणि मग त्याचा हा नायक म्हणल्यानंतर महाराजांवरचा माझा आदर, माझी श्रद्धा वाढेल. हा त्यांचा नायक आहे, ते हे सगळं चालवतात.
म्हणजे विवरूनही पहा, विचार करून पहा, महाराज कसं सगळं चालवत असतील. एक प्रसंग घडलेला आहे. बांगलादेशचं जे युद्ध झालं ना 1971ला, त्याच्या आधीचं पाकिस्तानचं युद्ध, त्यावेळेला तात्यासाहेब केतकर होते. 1967ला गेले आणि 1965-66चं युद्ध आहे. काय लढताय? महाराजांची इच्छा आहे. भाऊराव केतकर म्हणाले महाराज इथे मालाडला, आणि ती इच्छा पाकिस्तान हे लढत आहे. रागवून म्हणाले महाराजांबद्दल तुमची कल्पना काय? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, फक्त जयघोष आहे, घोषणा आहे. ते अनंत कोटी ब्रह्मांडाचा त्यांची इच्छा आहे म्हणून भारत पाकिस्तान युद्ध आहे. त्यांची इच्छा आहे तितके दिवस चालेल, त्यांची इच्छा आहे तो जिंकेल, त्यांची इच्छा आहे तो मरेल, नुकसान होईल. त्यांची इच्छा सहन करण्याची माझी शक्ती. एकुलता एक मुलगा मारला गेला, तिरंगी झेंड्यात घालून आला. आई म्हणते कशाला रे बाबा, मी तुला म्हणत होते जाऊ नकोस, तरी तो गेलास. वडील म्हणतो आय एम प्राऊड ऑफ माय सन. दोन निराळ्या रिॲक्शन आहेत ना. आई खचून जाते, पॅरलाइज होते, कधी कधी तिला पॅरालिसिस होतो. मुलगा गेला या कल्पनेनं. म्हणजे इच्छा महाराजांची म्हणते प्रत्येक वेळेला, पण ती इच्छा सहन करण्याची शक्ती नाही माझ्याकडे, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे. पुढे सांगतात जे दृष्टीचं न पडे ते ऐकोनी जाणावे, श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. श्रवण आत्ता करतोय, मनन चालू आहे आपलं, घरीसुद्धा मनन चालू राहायला पाहिजे काहीतरी वाचून. म्हणून महाराजांची प्रवचनं वाचा, त्यातल्या वाक्यावाक्यावर विचार करा. हे सगळ्याचं सार महाराजांच्या प्रवचनात आहे. टोणपा नव्हे गुणग्राहक. टोणप्याला काही कळतच नाही. टोणगा काय शब्द आहे, नाही टोणपा. टोणगा म्हणजे माहीत आहे ना, भरवसाच्या म्हशीला टोणगा. टोणगा म्हणजे रेडा. रेडा हा अत्यंत बदनाम झालेला प्राणी आहे. त्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद वदवले. केवढा अधिकार आहे त्यांचा. एरवी रेडा म्हणजे रेडा असतो, मूढ त्याचं प्रतीक आहे बघा. म्हणून सांगितले टोणपा म्हणजे तसाच नव्हे गुणग, मूर्खास कळेना विवेक. म्हणजे मला अजून विवेक कळत नाही, मूर्ख आहेस. समज ना तू. आरशात बघ दासबोधाच्या, आणि मग मनाच्या आरशात बघ आणि ठरव मी नक्की कोण आहे, मी नक्की कुठे उभा आहे, माझ्यात कोणते दोष आहेत, कोणते गुण आहेत, आणि इथून पुढे मला जायचं असेल तर. आम्ही नेहमीच सांगतो की संकल्प करायचा आहे ना, तो हळूहळू वाढवत न्या. आता सर्व पितरी अमावस्या, काही दिवसांनी आज चतुर्थी किंवा पंचमी असेल, अजून 10 दिवस आहे. 10 दिवसासाठी मी हा विचार करेन, 10 दिवसात मी एवढं वाचन करेन. मग अमावस्या झाली की लगेच नवरात्र सुरू झालं. दसऱ्यापर्यंत मी इतका नाम घेईन. मग आता मला आत्मविश्वास वाढला. मग दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मी तेवढं नाम घेईन. मग कोजागिरी पौर्णिमा झाली की नंतर दिवाळी येते काही दिवसांनी. आता दिवाळीची गडबड असते, काम असते, पण का होईना मी दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी, किंवा दुसरा दिवस लक्ष्मीपूजन, किंवा तिसरा दिवस बली म्हणजे त्याला पाडवा म्हणतो ना दिवाळीतला, किंवा चौथा भाऊबीज, मी कुठलाही दिवस निवडेन. आजपासून त्या दिवसापर्यंत मी एवढं नाम घेईन. एकदम वर्षाचं ठरवू नका हो. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, 1 महिना वाढवत जा संकल्प. आत्मविश्वास वाढेल आपला. आता वाटलं होतं का तुम्हाला गणेश बरोबर तुम्ही सगळेजण हे प्रत्येक दशक वाचाल? मला तरी वाटलं नव्हतं. मी येतो आणि तो सांगत असतो, तुम्ही म्हणत असतात, फार बरं वाटतं. मग त्यानिमित्ताने वाचन घडतं ना. इथे वाचन नाही, निवडक ओव्या आहेत, आणि घरी वाचा म्हणल्यानंतर कोण वाचणार आहे हो. इथे वाचन होतं. महाराजांची इच्छा आहे. महाराजांच्या समोरचा ग्रंथ दासबोध आहे, तो वाचायचा, ऐकायचा, विचार करायचा, म्हणजे महाराजांना खूप बरं वाटेल. पुढे जाऊया आपण. ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणते अविनाश. म्हणजे काय माझी पत्नी सुंदर आहे नाही, तिचा नाश होतो एक क्षणाक्षणाला. ही ज्योत किती स्थिर आहे नाही, ती ज्योत हळूहळू विझत चाललेली आहे. ज्याचा नाश होतो त्याला हे अविनाशी समजतात बाहेरच्या गोष्टीला. म्हणून मगाची गोष्ट आठवा बरं. तो नासिरुद्दीन, ते तिघजणं वाळवंटात झोपलेले आहेत. थोडं थोडं जागायचं आहे प्रत्येकाने. पहिल्यांदा त्या न्हाव्याला जागायचं असतं. तो म्हणतो काहीतरी केल्याशिवाय मग काही वाळवंटाची हजामत करत बसणार, याचे वाढलेले केस आहेत. आणि तिसरा गंजा आहे, तिसरा माणूस आहे, तो खड्डा पडला आहे त्याला, याचे सगळे केस तो काढतो. तोपर्यंत त्याची जागायची वेळ संपते. तो नासिरुद्दीनला उठवतो. नासिरुद्दीन आळस वगैरे दिल्यानंतर सहज डोक्यावरून हात फिरवतो. तुमच्या चुकीच्या माणसाला उठवलं, माझ्या डोक्यावर केस आहे, मला उठवलंच नाही. झोपतो तो झोपतो. आता दुसऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवताना मला जो अनुभव येतो तोच स्वतःच्या डोक्यावर नंतर मी तो सारखा आहे का? विचार करा. आतून परीक्षा केली पाहिजे. आपण नेहमी बाहेरून परीक्षा करतो.
हे या गोष्टीचं शिकायचं काय, बाहेरून मी माझी परीक्षा सुद्धा टक्कल पडलं नाही का म्हणजे तो मी नाहीच. हे गंमत बघा, असं बऱ्याच वेळेला करावं लागतं. गंमत बघा, ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश, बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे. बहुचक म्हणजे भोचक मराठीतला, तिच्याकडे जाऊ नका. शक्यतो बाईच्या बाबतीत हा शब्द वापरतात, परंतु पुरुषही तसेच असतात. भोचक आहे ती, उगीच नको त्या चौकशा करेल, इतरांच्या नको त्या गोष्टी सांगेल, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात एक अनादराची भावना निर्माण करेल, आणि याची त्याला काही गरजच नाही आहे. भोचक, त्याला बहुचक म्हणलेलं आहे. आपण इथे सोपा शब्द वापरला, अडाणी लोकांना काय म्हणावे. जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपास समुदाय. आता आपण परीक्षा करतोय, आपण टोणपे नाही आहोत हे समजा, परंतु विचारच करायचा नाही, त्याचा समुदाय टोणपेच असणार ना. महाराज म्हणतात 99 मूर्ख आहे, त्याच्यात आणखीन एक मूर्ख घातला तरी एक शाणा निर्माण होणार आहे का? नाही. 100 मूर्ख. तो विनोद तुम्ही लक्षात आणा, डोळ्यासमोर आणा. एका मेंटल हॉस्पिटलमध्ये 99 पेशंट्स आहेत. अशा वेळेला मंत्री त्या खात्याचा, हेल्थचा, तो जातो भेटायला, आणि तो म्हणतो इथे एकूण किती, काहीतरी चौकशी केली पाहिजे ना, इथे एकूण किती मूर्ख आहेत. तो म्हणतो की 99. ह्याच्यात एक घातला तर शहाणा होईल का? कुठे झाला? डॉक्टर म्हणतात तुम्ही मूर्खासारखा प्रश्न नाही का विचारला, तुम्ही मूर्ख 99 विचारला. कोण शहाणा झाला? स्वतःला शहाणे समजतात. हे दुसरा मंत्री जातो त्या मेंटल हॉस्पिटलला भेट द्यायला. हे कारण प्रत्येकजण म्हणतो मी वेडा नाही आहे. आल्या ॲडमिशनच्या वेळेला हे वाक्य असतं. मग तो नॉर्मल झाला हे तुम्हाला कसं कळतं? म्हणायला अगदी सोपं आहे, या मागे हौद आहे, तो हौद आम्ही त्यांना भरायला सांगतो. मग यात तुम्ही नॉर्मल झाला काय म्हणतात? काही नाही, खाली मोठा नळ आहे तो बंद करून जो वरचा सोडे, नाही तो पाणी भरणारच नाही ना, सगळा रिकाम होईल. तो मंत्री म्हणतो हे माझ्या लक्षात नाही आलं, गेट ॲडमिटेड. बरोबर आहे ना, ॲडमिट व्हा, कारण तुम्हाला तेही कळत नाही आहे. पण मंत्री आहे, जाणते समजतात स्वतःला. इथे त्यांनी सांगितलं टोणप्यांचा समुदाय आहे. जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाय. गुणची नाही गौरव येईल कैसे. गुणगौरव आपण म्हणतो, गुण पाहिजेत ना काहीतरी. नाहीतर बऱ्याच वेळेला बघा की ज्यांना पुरस्कार मिळतो ते पुरस्कार मिळवण्याच्या योग्यतेचे नसतात, आणि जे योग्यतेचे असतात ते पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. हे शिक्षकांचे वगैरे पुरस्कार आहेत ना, त्याला तुम्ही ॲप्लिकेशन भरून द्यावा लागतो. तुमचे पद्मश्री वगैरे मिळण्यासाठी इतरांनी तुमचे नाव सजेस्ट करावं लागतं. माझ्या गुणवत्तेवर मला मिळणार असेल तर मिळू दे. म्हणून कितीतरी चांगली माणसं आहेत त्यांना पद्मश्री मिळत नाहीत. कितीतरी चांगले शिक्षक आहेत. मी ज्या शाळेत शिकवत होतो सुरुवातीला त्यांच्या हेडमिस्ट्रेसला मिळालं. हेडमिस्ट्रेस त्यांच्या आधीच्या हेडमास्टर म्हणजे तिचा नवरा देवमाणूस होता. ही म्हणजे भयंकर देवचार मारू सगळं एकत्र करा अशी ती इतकी भयंकर दुष्टबाई होती. तिला पुरस्कार मिळाला की हो. आणि मग भाषण करायचं होतं. जे सिनियर मोस्ट असतात ना त्यांच्यावर कधी विश्वास, ते तयारी करत नाही, बोलतात. आणि म्हणाले ह्यांनी शाळा निर्माण केली, त्यांना मिळायलाच पाहिजे होता. आम्ही मागून तू अरे त्याच्या मिस्टरांना मिळालेला नाही आहे, तिला मिळाला आहे. शेवटी चिठ्ठी पाठवतो, तू बोलतोयस तिच्या नवऱ्याबद्दल, जो देव माणूस आहे त्याला मिळालाच पाहिजे. इतकी वाक्य म्हणतो की हा त्या पुरस्काराचा गौरव आहे. अशा माणसाला मिळायचं नाही तर कुणाला मिळायचा? देश गोवा स्वतंत्र झाला आणि त्यांनी ती नाव सुरू केली बालभारती. बघा ना, म्हणजे भारतीय आहे, अजून लहान होतो मी, नाव सुरू केलं. नावात त्यांची दृष्टी दिसून येते. शेवटी त्याला चिठ्ठी पाठवली, मूर्खा आवडतं की थँक्यू म्हण, तू ज्याच्याबद्दल बोलतोयस त्याला मिळालेला नाही आहे, त्यांच्या बायकोला मिळाला आहे. म्हटलं योग्य वेळी थांबवलंस, तिच्याबद्दल मी काय चांगलं बोलणार होतो. खरी अशीच गोष्ट आहे ना. हा टोणपा आहे, हा बहुचक आहे, बाकी मूळ माहिती नाही आहे तुम्हाला, काय करणार. म्हणून जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा झाला. आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचारे पैल पार पावी देतो. पैल पार म्हणजे मुक्त होतो, भवसागर तरुण जातो. आचार पाहिजे, विचार पाहिजे, दोन्ही पाहिजे. आधी काय पाहिजे? आधी विचार पाहिजे, नंतर उच्चार पाहिजे आणि नंतर आचार पाहिजे. ही योग्य आहे. विचार बुद्धीचा, उच्चार मुखाचा आणि आचार शरीराचा. हा क्रमचा विचार, उच्चार, आचार. त्याच्यानंतर आणखीन एक आहे सध्या, संचार. प्रत्येकाला जावं लागतो. ह्या रिटायर्ड माणसाला सुद्धा ही ती कामं, बाबा तुम्ही आता मोकळे आहात ना, ही बँकेची कामं करा, ही बिलं भरून या. संचार, माझा संचार सुखाचा होऊ दे.
सुरक्षित होऊ दे म्हणू नका. जाताना माझ्या अंगावरून गाडी न जाऊ दे. महाराजांना तुला जर गाडीच्या खाली यायचं असेल तर गाडी काय करणार आहे. महाराज म्हणतील तू मला जीवनाबद्दल मृत्यूबद्दल मागूच नकोस, तू मला माग, जाताना येताना नामस्मरण चालू दे, मी आनंदात जाऊ दे, आनंदात येऊ दे. आम्ही मुलांना हे दिलं, तुम्ही प्रयोग करून बघा. बापरे 3 किलोमीटर जायचं नाही का. ज्ञान वा तुकाराम, ज्ञान वा तुकाराम, श्रीराम जय जय राम, श्रीराम. बघा ना, तुम्ही कुठलाही मंत्र बसवा, एक पाऊल दुसरं पाऊल, केव्हा पोचाल 3 किलोमीटर कळणार नाही. कारण तुम्ही चालत नाही आहात, रखडत जात नाही आहात, प्रदक्षिणा घालताय किंवा वारीत चाललेले आहात. हे सोपं आहे की हो, हे माझं मी करायला पाहिजे. आणि मग बघा किती सोपं आहे. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे, म्हणून देअरफॉर सत्संगेची जावे, सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. उत्तम गुण म्हणजे आपल्याला माहीत आहेत, अभ्यास करा, त्याचा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करा पुन्हा पुन्हा. आणि म्हणून अभ्यासावे. पहिला आहे ते सत्संगेची जावे, म्हणजे जिथे तुम्ही जाता तिथे सत्संग पाहिजे, सत्शास्त्रचे श्रवण करावे. आणि तुम्हाला सांगतो, पुढे तुम्ही एवढे सेन्सिटिव्ह होता, नाही राहू शकत. तुम्ही सर 2 दिवस राहायला गेलो तर 2 तासात परत आलो, नाही राहू शकत. घरातली ती व्हायब्रेशन्स, घरातल्या त्या गप्पा, घरातली ती माणसं, घरातली ती वखवक नाही सहन. म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही सर 4 दिवस राहणे नाही, मी रोज जाईन आणि कार्यक्रमाला येईन, रोज जाईन घरी, कार्यक्रमाला येईन, त्याच गावात दुसरीकडे राहतो, ह्या घरात राहणंच शक्य नाही आहे. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक साधू आहे, त्याचा शिष्य आहे. त्या शिष्याकडे ते जातात. तो म्हणतो साधू बाबा म्हणजे गुरु आलेले आहेत, त्यांना चांदीच्या ताटातून हे करा. ते म्हणाले माझी ध्यानधारणा झाल्यानंतर मी जेवेन, तुमची झोपायची वेळ होईल, मी नंतर जेवणार आहे. 11 वाजता साधू जेवतो, सगळं घर झोपलेलं आहे. तो म्हणतो आपली भांडी आपण धुवून ठेवावीत, म्हणून चांदीचं ताट, चांदीचा तांब्या, चांदीचं भांडं, चांदीच्या वाट्या असं भिंतीला लावून ठेवतो. अन्न कुणाचं खाल्लेलं आहे, ज्याने एवढी चांदी मिळवलेली आहे. आणि एवढं संपत्ती प्रामाणिकपणे मिळत नव्हती तेव्हाही, आता तर मिळतच नाही. हा म्हणतो मी अन्न खाल्लं आहे, त्या अन्नाचा प्रभाव त्याच्यावर पडतो. आणि पहाटे कुणीही उठायच्या आत तो ती सगळी भांडी आपल्या झोळीत घालतो आणि घेऊन जातो, चोरी करतो. कुणी म्हणतं हे आज चोर होता. त्यातल्या त्यात आजोबा होते, ते म्हणाले असू दे, ज्यांची भांडी ज्यांच्याकडे मिळाली ते काय करणार आहेत, त्याचं जास्तीत जास्त विकतील, कोणाच्या तरी मदतीला. संध्याकाळी तो परत येतो, म्हणाला मला उकारी यायला लागली, पोटात खाल्लेलं काही उरलेलं नाही आहे, हे असं का झालं. विचार करतोय. एक लक्षात ठेव, ही संपत्ती तू कशी मिळवलीस. तो खाली मान घालून सांगतो काळा बाजार करून, फसवून लोकांना. म्हणूनच म्हणाले त्या चांदीत तुझं सगळी ती फसवणूक, सगळे काळा बाजार उतरलेला होता. मी ती पळवली कारण तो अन्नाचा परिणाम होता. अन्नाचा शेवटचा कण ज्या वेळेला ओकून ओकून माझ्यातून बाहेर पडला, तेव्हा बुद्धीनं सांगितलं जाऊन परत कर आणि क्षमा माग. म्हणून मी ती भांडी परत करत. एवढा प्रभाव असतो. म्हणून आपण म्हटलो ना, ॲज यू ईट सो यू थिंक अँड ॲज यू थिंक सो यू बिकम. हे संस्कृत सुभाषित आहे की जसे तुम्ही खाता तसे तुमचे विचार बनतात. एक विचार सांगायला हरकत नाही. मी प्रवचनात म्हटलं, गुंडानं जात नसते, गुंडानं धर्म नसतो. टेररिस्ट उदाहरणार्थ, गुंड हे गुंड असतात. आणि त्यावेळेला बॉम्बस्फोट झाले होते 1993 काहीतरी असेल. माझा भाऊ अशा डिपार्टमेंट, त्याला किती शेकडो त्यांना मारले गेले. पहिल्यांदा हिंदू मारले गेले, नंतर शिवसेना उतरले, नंतर ते मारले गेले. आणि त्याचा तो पोस्टमॉर्टेम करत होता. पोस्टमॉर्टेम नंतर मला म्हणाला की पुढे हे वाक्य वापरताना तो विचार कर, इन प्रिन्सिपल आय ॲग्री विथ यू की गुंड हा गुंडच आहे, टेररिस्ट हा टेररिस्ट आहे. बॉम्ब यांनी लावला काय त्यांनी लावलं काय, बॉम्बला भगवा वगैरे असला कुठलाही रंग नसतो. पण एक फरक आहे म्हणा, पहिल्यांदा जी प्रेतं आली हे करायला म्हणजे हिंदूंची, त्यांचे स्त्रियांचे स्तन कापले गेले होते, विद्रूप करून टाकले होते, पुरुषांचे जननेंद्रिय कापली गेली होती मेल्यानंतर किंवा मरताना. आणि इथे उगीच वार केले होते, गरजच नव्हती. पण त्याने आपला सगळा राग, सगळा द्वेष जो त्यांना शिकवतात, त्यांच्या ज्या शाळा आहेत मदरसा नावाच्या, किंवा त्यांची ती प्रार्थनागृह आहेत, नको नाव घ्यायला, पण लक्षात ठेवा तिथून बाहेर पडल्यानंतर इमर्जन्सी असते. मी खरंच म्हणतो, विचार करा फक्त. शुक्रवारी इमर्जन्सी पोलिसांना, प्रत्येक मशिदीच्या बाहेर पोलीस.
कारण आज जाताना ते एक एकटे गेले होते, चांगले होते, बाहेर येताना भयंकर होते, पत्थरबाजी करतील. आता केले अनेक ठिकाणी गणपतीच्या ह्याच्यावर केलेलं आहे, सगळीकडे CCTV ते 60 जणांना पकडलं आहे, त्यांना बेदम मारतील. आता क्षमा नाही आहे लक्षात ठेवा, पण महाराष्ट्रात झाले तिथे कदाचित क्षमा असेल मला वाटतंय. उत्तर प्रदेशात वगैरे झालं की ते सोडतच नाही. कुठल्याही मशिदीमध्ये दगड, हे दगड कुठे साठवले बघा. आता बाहेरूनच ते करणार आहेत, आज जायची गरजच नाही, बाहेरूनच सांगणार आहेत त्या कोपऱ्यात दगड आहेत, आम्ही कारवाई करतो. गरजच नाही या गोष्टींची. आता हे आर्किओलॉजिकल सर्वे करतात, खणाखणी नको, त्यांना वरूनच दिसतं सगळं. काही नवीन यंत्र आलेली आहेत, भिंतीत वगैरे की नाही, भिंती पाडाव्या लागायच्या, आत पैसे ठेवलेत की नाही, आता निरनिराळ्या गोष्टी बाहेरूनच करतात. मी हे अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतोय की माझ्या प्रार्थनागृहातून मी बाहेर आल्यानंतर मी भयंकर बनतो, क्रूर बनतो, हिंसक बनतो. आत काय करतो मी? बाहेर गेल्यानंतर शांत असलं पाहिजे, शक्य असेल तर मौनात राहायला पाहिजे, शक्य असेल तर एखादा विचार वगैरे आवडला आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून तो म्हणाला नंतर जी प्रेतं आली, ज्या हिंदूने मारलं होतं त्या लोकांना प्रेतं होती, फक्त विटंबना केलेली नव्हती, विटंबना केलेली नव्हती. बघा, पण फरक आहे, संस्कृतीत फरक आहे. ते जे खातात ज्या प्रकारचं मसालेदार आणि निरनिराळ्या प्राण्यांचं मांस, त्यांचे विचार आणि आचारही तसेच होतात. एक मी माझ्या 2 मुलींना मी प्रश्न विचारला होता, तो सांगतो आणि थांबतो. म्हणजे समोरून एक जण आलेला एक गुंड, त्याच्या हातात तलवार आहे, तुझ्या हातात कोयती आहे, तू नारळ फोडतेस, तेवढ्यात तो आला, तो तलवार घेऊन तुझ्याकडे आलेला आहे, काय करशील? नाही म्हणलं, मी त्याला मारू शकणार नाही कोयतीने. हे मोठी मुलगी म्हणते, मी मरेन, कारण जिवंत माणसावर कोयती चालवणं मला जमणारच नाही. हे संस्कार आहेत आलेले, लक्षात ठेवा. विचारातून, वातावरणातून, शिक्षणातून, वाचनातून, आहारातून, असे काही निरनिराळे फॅक्टर्स आहेत, त्यातून आलेले संस्कार आहेत. धाकटीला विचारलं, नंबर 2 जरा हुशार असतं, ते म्हणाले कोयती असेल तर मी काय करेन आत्ता सांगत नाही, ते प्रसंगावरून, पण माझ्या हातात जर AK-47 असेल तर मी मारेन. आता लक्षात ठेवा, रिमोटने मी मारेन, हा फरक आहे. प्रत्यक्ष नाही मारू शकणार, जिवंत माणसावर चालवायचं मला नाही जमणार. दुरून मारायचं असेल ना, म्हणून तुम्हाला सांगतो, झुरळ शांत आहे ना, मी कसे मारेन? हिटनी मारेन, त्याला हिट करणार नाही. बापरे, काही जण चप्पलने असं मारतात की त्याच्या 7 पिढ्या मरतात, हो, इतक्या जोरात मारतात. म्हणून तुम्हाला चप्पलनी मारणं हे तामस मारणं आहे. बघा, हे मारणं हां सात्विक आहे का? नाही, राजस आहे. सात्विक मारणं म्हणजे काय? पूर्वी विष येतात, माहीत आहे ना तुम्हाला, मुंग्यांचे सुद्धा ते येतात, जा बाबा, ज्यांना मरायचं त्यांना मरू द्या, सगळीकडे पण हे सात्विक मरण आहे. मारायचं आहे झुरळाला नक्कीच, सात्विकपणे तुम्हाला मरायचं आहे तर मरा, मी दुरून मारेन, हे पंप वगैरे पूर्वी, किंवा प्रत्यक्ष मारेन चप्पलनी वगैरे, मारायचं तर नक्कीच आहे. मग सात्विकपणे आपल्याला का विचार करता येणार नाही, पण तेवढे मरत नसतील तर मग ह्या गोष्टी आहेत. शक्यतो प्रत्यक्ष हत्या करणं आपल्याला जमत नाही आणि ते टाळावंच. असू दे, शेवटी सांगितलं, शेवटची ओळी पुन्हा वाचतो की महत्त्वाचं आहे, हा जो सत्संग आहे तो चालू ठेवा. अनेक लोक येतात, फार बरं वाटतं. शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे, समास 10वा, मला म्हणवणं म्हटल्यानंतर देअरफॉर संपूर्ण या दशकाचं सार आहे. देअरफॉर 10वा अध्याय शेवटी मी तुम्हाला सांगतो, म्हणून संत संगेचे राहावे, संत संग सत्संग, सटशास्त्रची श्रवण करावे, दासबोधे सटशास्त्र आहे, आणि उत्तम गुणास अभ्यासावे, नाना प्रयत्ने, प्रयत्नावर त्यांचा भर आहे. समर्थांचं एक वचन काय माहिती आहे ना, यत्न तो देव जाणावा. प्रयत्नाला देव मानणारा हा संत आहे, म्हणून लोक त्यांना संतच मानत नाही, संतच मानत नाही. रेखा तितुकी पुसली जाते, ते सांगतात हातावरच्या रेघात भविष्य काय बघता, हातावरची रेघ आहे ना पुसली जाते. पूर्वी प्रयत्न कर ना, प्रयत्न कर. आता मी तुम्हाला सांगतो, काही लाईन्स कुठे असतात हे मला माहीत आहे, म्हणून माझ्या हातावर बुद्धीची रेघ नाही, शिक्षणाची तर बिलकुल नाही, शिक्षणाची तर बिलकुल नाही, पण मी पुसली ना, म्हणजे आता असली ना तरी ज्ञान मिळवलं, प्रयत्न केलं, वाचन केलं, प्रयत्नाने ते बदलत आहे. रेखा काढली आहे ना, तिथुकी पुसली जाते. प्रयत्न केल्यावर काही अशक्य नाही आहे, हे लक्षात ठेवा. पुढे त्यांनी म्हणलेलं आहे दुसऱ्याच्या, कर्मरेखा म्हणजे प्रारब्ध ओलांडिता न ये. मग तुम्ही म्हणाल इथे प्रयत्न आहेत ना, प्रयत्न करायचाच नाही का? प्रयत्न कर,
यश किती मिळेल हे प्रारब्धावर सोड ना. प्रयत्न तुझ्या हातात आहे आणि म्हणून तुम्ही बदलू शकता. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, गणपती झाला आहे, किती जणांनी बघितलं माहीत नाही. गणपतीचा असा जो हात असतो त्याच्यावर रेषा काढलेल्या असतात. पुण्याला 2-3 जण शेजारी होते, त्यांना सांगितलं, बाबा रे इथल्या बोटाची असते ती ज्ञानाची रेखा असते, तुला ते टॅग 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 एवढ्याच रेखा असतात गणपतीच्या मूर्तीवर. म्हणजे गणपतीचा ज्ञानाशी संबंध नाही, शिक्षणाशी संबंध नाही. कसला गणपती? सांगितलं की तुला 3च रेखा मारायच्या आहेत, 2 आडव्या रेखा का मारतात मला माहीत नाही विषय, आणि इथे मार रे, सोपं आहे. पण नाही, टॅग टॅग टॅग. म्हणून गणपती त्यांना बुद्धूच ठेवणार, लक्षात ठेवा, बुद्धिमान नाही ठेवणार. पैसे मिळवतील हे करतील, बुद्धिमान बनवणार नाही. गणपतीने बुद्धिमान बनवावं म्हणून आपण इथे येतो. फार बरं वाटतं आहे. त्या ठिकाणी ताट बसा. आपल्यापैकी बरेच जण सकाळपासून या वातावरणात आहेत. 1-2 मंडळी कदाचित या वास्तूत असतील. आपण कौतुक केलं पाहिजे स्वतःचं. इतका वेळ मी या वातावरणात राहतो, इतका वेळ मी या विचारात राहतो, श्रवणात राहतो. जमत नव्हतं पूर्वी आपल्याला, आता जमत आहे. शांत श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वास उभाच घ्यायचा, श्वास सोडायला जास्त वेळ. आणि इतका वेळ आपण बसलोय, ऐकतोय, श्वास सोडताना सांगायचं, किती मोकळं वाटतंय, किती हलकं वाटतंय, छान वाटतंय. महाराज 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 महाराजांचं दर्शन घेऊया. सगळ्यांना नमस्कार करूया. शांत आनंद. श्रीराम समर्थ. श्रीराम.